श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 24वा अभंग. याचा पूर्वार्ध मागच्या वेळेला आपण बघितला होता. आता आपण उत्तरार्धाच्या अभंगावर आपण प्रवचन करणार आहोत. तेव्हा आज सर्वप्रथम धनत्रयोदशी, दिवाळीची सुरुवात, आनंदाची सुरुवात झाली आहे. बाह्यांग आणि अंतरंगात आपले आनंद आहेच. तेव्हा ह्या दीपावली निमित्त सर्वांना, आमच्या भक्त मंडळींना शुभाशीर्वाद, शुभेच्छा आणि त्यांना सर्व त्यांचं जीवन प्रेम भक्तिमय होऊन त्यांना ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी सर्व प्रकारच्या, असं आणि आनंद, उत्साह त्यांच्या जीवनामध्ये नेहमी राहावा आणि त्यांच्याकडून भगवंताची, त्याच्या कार्याची सेवा घडावी, एवढा आज त्यांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद देऊन आपण हा अभंग त्याच्यावरचं निरूपण सुरुवात करू. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, धनतृतीया झाली ऐश्वर्याची, धनतृतीया झाली ऐश्वर्याची, हरिकृपा होता भक्ता निगती दोंदे, हरिकृपा होता भक्ता निगती दोंदे, नाचती स्वानंदे हरिरंगी, नाचती स्वानंदे हरिरंगी, देवभक्त दोन्ही एक रूप झाले, देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे, मुळीच संचले जैसे तैसे, पाजळली ज्योती कापुराची वाती, पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नूरे, ओवाळीता आरती भेद नूरे, एका जनार्दनी कल्पेची मुराला, एका जनार्दनी कल्पेची मुराला, तोची एक झाला ब्रह्मरूप, तोची एक झाला ब्रह्मरूप. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात, देवभक्त दोन्ही एक रूप झाले, देव आणि भक्त दोन्ही एकरूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. या संसारामध्ये मनुष्याच्या मागे सारखं धावपळ लागलेले आणि या संसाराचं ताणतणाव, वखवक सारखी त्याच्या मागे एवढी आहे, त्याला काही स्थिरता म्हणून मिळतच नाही. संसारामध्ये स्थिरता मिळणारच नाही, कारण हा संसार ज्या मनाने निर्माण केलेलं आहे ते मन स्थिरच नाहीये आणि म्हणून तो त्या मनाने निर्माण केलेला संसारही अस्थिर आहे. मग या अस्थिर संसारामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये मनाला अनेक प्रकारचे कष्ट होतात, दुःख होतात, उद्वेग होतो, अस्थिरता येते. तेव्हा त्याला शांती, समाधान प्राप्त व्हावं, त्याची धावपळ नाहीशी व्हावी, त्याची उद्विग्नता नाहीशी व्हावी आणि शांती समाधान प्राप्त व्हावं. मग हे शांती समाधान प्राप्त व्हावं असं सगळ्यांना वाटतं, पण नुसतं वाटून काही चालत नाही. हे समाधान, शांती, स्थिरता कुठे मिळेल? तर सद्गुरूंच्या कार्यामध्ये,
ही शांती, स्थिरता आणि समाधान मिळतं. तिकडे परमेश्वर आहे, इकडे संसार आहे आणि मध्ये सद्गुरूंचं कार्य आहे. मधली गोष्ट नेहमी महत्वाची असते. जे मध्ये असते त्याला संधी असं म्हणतात. 2 गोष्टींना सांधणारं असतं आणि तिथेच सर्व परमात्म्याची शक्ती असते. म्हणून एकीकडे संसार आहे आणि दुसरीकडे परमात्मा आहे, परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वराला आपण जोडलं पाहिजे आणि तो संसार जो आहे, तो मग आपोआप त्या परमेश्वराला जोडला जाईल. संसाराला काही बाजूला नाही करता येत कोणाला. संसार आहे तसा परमेश्वराच्या सत्तेत तो भक्ती मार्ग करण्याकरताच तो संसार दिलेला आहे. भक्ती तुमची सुखासमाधानी व्हावं, सर्व काही सुखसोयी तुम्हाला राहाव्या म्हणून हा संसार दिलेला आहे. पण कुठे गडबड होते, की त्या संसारातच सुख आहे असं म्हणून संसाराच्या मागे लागलं जातं. एकीकडे संसार आहे, दुसरीकडे परमात्मा आहे, मध्ये भगवंत सद्गुरूंचं कार्य आहे. पण संसाराला बाजूला करता येत नाही. संसाराला बाजूला करण्याची आवश्यकता नाही. त्या संसाराच्या आधारावरच भक्ती मार्ग करायचा आहे. यालाच कर्मयोग असं म्हणतात. परंतु गडबड कुठे होते, की मनुष्य संसारामध्ये सुख आहे असं म्हणतो, असं मानतो आणि जरी त्याला सद्गुरू सांगतात, की "अरे बाबा, संसारात सुख नाही आहे म्हणून तर हे कार्य कार्य आहे म्हणले, कार्य तुझ्यासाठी निर्माण केलंय, तुझ्यासाठी आहे. हे कार्य तुझ्यासाठी निर्माण केलं आहे आणि या कार्यात तू आल्यानंतर तुझी जी आसक्ती आहे, तुझा जो मोह आहे संसाराबद्दल, ज्याच्यामुळे तुला त्रास होतो, ताणतणाव होतो, ज्याच्यामुळे तुझी संसाराची धावपळ होते, वकवक होते, उद्वेग होतो. ते शांत करण्याकरता, स्थिरता, शांती, समाधान प्राप्त करण्याकरता म्हणून हे सद्गुरूंचं कार्य आहे मध्ये. हे परमेश्वरानेच या परंपरेच्या परंपरेमध्ये निर्माण केलेलं आहे. मग तुझ्यासाठी ही सोय केली आहे. संसार हे तुझ्या जीवनासाठी, देहासाठी, जगण्यासाठी सोय आहे. तर सद्गुरूंचं कार्य हे त्या संसारातून होणाऱ्या दुःखातून तुला आनंदाकडे जाण्यासाठी, आनंद प्राप्त करून देण्यासाठी आणि संसारातलं उद्विग्नता नाहीशी करण्यासाठी आहे. म्हणून तू या सद्गुरूंच्या कार्यामध्ये ये, असं सद्गुरू सांगतात. सर्व संत सत्पुरुष सांगतात. किती सोपं आहे हो. एवढं तयार करून दिलेलं आहे. एवढं कोणाला सर्वसाधारण मनुष्याला तर काहीच नाही म्हणा. तो व्रत करतो, वैकल्य करतो, इकडे जातो, तिकडे जातो, अनेक ठिकाणी जातो. पण त्याला काहीच प्राप्त होत नाही. कुठे स्थिरता, शांती, समाधान, आनंद, सुख नाही प्राप्त होत. याचं कारण काय? तर त्याला शाश्वत सुखाचा जो आनंद आहे, मार्ग आहे, ते सद्गुरूंचं कार्य ते त्याला मिळत नाही. म्हणून जे भाग्यवान लोक आहेत, भक्त आहेत, त्यांना हा सद्गुरूंचं कार्य मिळालेलं आहे. पण त्यांनाही ते कळत नाही, की ते विसरतात. परत ते संसारामध्ये जातात. संसारात उडी मारतात. सारखं संसारात उड्या मारतात आणि संसार होऊन मग काही वेळ उरेल तर मग ते परमार्थ करतात. पण ठीक आहे. हळू संसार सुखे करावा, परमार्थ थोडा थोडा वाढवावा. परमार्थ थोडा थोडा वाढवावा. परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. परमार्थ बुडवायचा नाही. संसार तू सुखाने कर, परमार्थ थोडा थोडा वाढव, थोडा थोडा. पण थोडा थोडा म्हणजे तुझं थोडं थोडं म्हणजे फार असे आहे म्हणजे. सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे थोडा थोडा तू वाढव. आणि सद्गुरूंच्या कार्यात आल्यानंतर काय होतं, प्रेमी भक्ताला सद्गुरू साधनं देतात. म्हणजे तो साधक होतो. आधी तो मूढ असतो. मग तो साधकाच्या आधीची अवस्था भाविक होतो. परमेश्वर, सद्गुरू काहीतरी त्याला समजायला लागतं. तो भाविक होतो. आणि त्याच्यानंतर तो सद्गुरू कार्यात आल्यानंतर मग तो साधक होतो. का? तर त्याला सद्गुरू साधनं देतात.
ही साधनं म्हणजे परमेश्वराकडे जाण्याची साधनं आहेत. भक्तीची साधन आहे आणि हेच तर धन आहे म्हणलं. भक्तीचे साधन भक्तांचे ते धन, आनंद निधान तयासाठी. भक्तीचं साधन जे देतात ते भक्तांचे तेच तेच धन आहे म्हणजे. भक्तीची साधनं भक्तांचे ते धन, धनत्रयोदशी आहे. तेव्हा म्हणले धन म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. पैसा हे धन तर आहेच म्हणाले. ते तर मिळालेलंच आहे. ते तर वाढतच आहे या कार्यामुळे. पण भक्तीचं साधन आहे हे सुद्धा एक धन आहे फार मोठं. हे पारमार्थिक धन आहे. तेव्हा हे भक्तीचं साधन त्याला प्राप्त होतं. आम्ही अनेक भक्तांना अनेक साधनं देतो. कोणाला सांगतो तुम्ही असं करा. तुम्हाला सांगतो कोणी लिहा. कोणाला सांगतो तुम्ही भेटा. तुम्ही फोनवरून संपर्क करा. तुम्ही आपल्या जीवनातलं काहीतरी विचारा. तुम्ही सद्गुरूंच्या प्रवचनात आलेले काही विषय सांगा. त्याच्यावर संवाद करा. तुम्ही कार्यक्रम करा. असं सर्व याच्यामधून भक्तीचं साधन दिलं जातं. काहीतरी लिहा. लिहिण्याचं साधन फार चांगलं आहे. लिहिण्याच्या साधनामधूनच पुढे मनन, चिंतन, निधिध्यासन. निधिध्यासन ही समाधी आहे. ज्ञान मार्गाची समाधी म्हणजे निधिध्यासन. तेव्हा मनन, श्रवण चांगलं असेल तर मग त्याचं मनन, मग लेखन होईल. लेखन झालं की त्याचं मनन होईल. मनन झालं की त्याचं चिंतन होईल आणि चिंतन झालं की मग निधिध्यासन आपोआप होईल. ती समाधी अवस्था येईल म्हणा. या मार्गाने समाधी अवस्था सद्गुरूंच्या कार्यामध्ये कशी घ्यायची असं हे सद्गुरूंनी साधन स्वतःला लावून घेतलंय. भक्ताला साधन दिलं पण त्याआधी ते प्रवचन करतात म्हणून त्याला ते श्रवणाचं साधन आहे. श्रवण, लिखाण, मनन, चिंतन आणि नंतर त्याचं मन सद्गुरू सेवेत सहजपणे एकाग्र होतं त्याच्यात. साधन दिल्यामुळे काय होतं? एकाग्रता. मनाची एकाग्रता पाहिजे. भक्ती करायची तर मनाची एकाग्रता पाहिजे. मन आधी संसारातून सर्व विषयातून सुटून ते एका ठिकाणी आलं पाहिजे. परत मुळाला आलं पाहिजे. मग ते येत नाही कारण संसाराचे विचार चालू असतात. मन म्हणजे काय हो? मन म्हणजे काय मोठी अशी गोष्ट नाही. म्हटलं तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हटलं तर काय एकदम सोपं आहे. मन म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बसा आणि सहज तुम्ही बसल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या ठिकाणी विचार होतात. आधीच्या आधीचे विचार येतात, नातेवाईकांचे विचार येतात. आपण आधी लहानपणी कसे होतो? मग आई-वडिलांचे विचार येतात, नातेवाईकांचे विचार येतात, गावाचे विचार येतात. कुठले विचार येत असतात. याला काय म्हणतात? याला मन असं म्हणतात. आत्ताचे विचार येतात. भविष्यकाळाचे विचार येतात. भविष्यकाळात आपल्याला कसं कसं होईल, काय होईल? म्हणजे हे जे सगळं याच्यात मनुष्य असतो, ह्या ह्या सगळ्या लहरी उठत असतात त्याच्या ठिकाणी. यालाच मन असं म्हटलं. मन म्हणजे काय? संकल्प विकल्पात्मकं मनः. हे सर्व आठवणं आणि त्या आठवणून त्याच्यामुळे भीती वाटणं किंवा त्याच्यामुळे ताण येणं मनावर किंवा त्याच्यामुळे चिंता निर्माण होणं. या सर्व गोष्टीला मिळून काय म्हणतात? मन म्हणतात. तर किती सोपं आहे हो. मन तर एकदम सोपं आहे. मन म्हणजे कळालं. सगळे विचार. मग एका ठिकाणी म्हणून हे सद्गुरूंचं कार्य आहे. विचार बंद नाही होऊ शकत. ते योगामध्ये विचार बंद करा. अरे विचार बंद कसे होईल? मन हे एवढं सूक्ष्म तत्व आहे. वायू तत्वापेक्षाही सूक्ष्म आहे मन आणि त्याचा स्वभावच आहे. कुठलीही गोष्ट त्याच्या स्वभावाप्रमाणे वागते ना. पाणी आपण असं खाली टाकलं तर ते सखल भागाकडे वाहत जातं. हा त्याचा स्वभाव आहे. तसा मनाचा स्वभाव काय?
विचार कर ना, विचार येईना. तर निदान विचार करू नको तू, विचार येऊ दे. आले तर हरकत नाही. बरं विचार आले, तर मग तू सद्गुरूंच्या कार्यात जो जोडून घे. काहीतरी भक्तीचं साधन घे. सद्गुरूंनी काय सांगितलं प्रवचनामध्ये, हे लिहायला लाग, की झालं भक्तीचं साधन सुरू झालं. तर ते जे मन होतं, ते सर्व ते आपोआपच थांबलं ना. मला आता साधन करायचंय म्हटल्यानंतर, मला सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचं म्हटल्यानंतर, ते विचार आपोआपच थांबले. मग जे गोष्ट आपोआप होते, ती तुम्ही जबरदस्तीने का करता? आणि हाच फरक आहे योग मार्गामध्ये आणि भक्ती मार्गामध्ये, हा मोठा फरक आहे. भक्ती मार्गामध्ये त्या मनाला काही त्रास देत देत नाही. त्याला डांबून ठेवा, त्याला तिकडून अ, ध्यान करा, ध्यानामध्ये त्याला लावा जबरदस्ती, जबरदस्ती. भक्तीचं जे ध्यान आहे ते आपोआप होतं. भक्ती सुरू झाली की ध्यान ध्यान आपोआप सुरू होतं. कारण तिथे प्रेमाने ध्यान आहे. पण इथे जबरदस्ती आहे. मन निर्विचार करायचं, निर्विषय करायचं. ते त्याला तर एवढ्या 84 लक्ष योनीचे संस्कार आहेत. ते काय तुझ्या एका ध्यानाने काय जाणार आहे का? काय? आणि म्हणून सद्गुरूंच्या कार्याचा आधार हा केवढा तरी मोठा आहे. म्हणून दत्तगुरूंनी कार्य निर्माण केलं. सद्गुरू शिष्य परंपरा निर्माण केली. हे एकट्याचं काम नाही बाबा. सर्वांनी मिळून आचरावे हाची संकेत येतीचा. तेव्हा सद्गुरूंच्या कार्यामध्ये सद्गुरूंच्या कार्यामध्ये सर्व समर्पण जो करतो आणि जी साधनं सद्गुरू देतात त्याला, त्या साधनाला तो सुरुवात करतो. काही लिहायला सांगितलं, काही आता आमचे घोरपडे ते विचार पाठवतात. त्याच्यासाठी ते पुस्तक वाचतात, ग्रंथ वाचतात. हे त्यांचं साधन आहे. त्यांनी साधन करून घेतलं आणि त्याच्यासाठी त्यांना श्रवण, मनन, चिंतन करावंच लागतं. कंपल्सरीली होतं. मग तिथे विचार थांबवावे लागतात का? तिथे विचार थांबवण्याची गरज नाही. मनाला काही दामटून काही करण्याची गोष्टच नाही. ते तर एवढं प्रेमाने घडतं, एवढ्या आवडीने घडतं, की तिथे मनाला काय तू एकाग्र व्हा, हो असं म्हणावंच लागत नाही. मन सहजपणे एकाग्र होतं आणि म्हणून भक्ती मार्ग हा सहज, भक्ती मार्गात ध्यान सहज आहे, एकाग्रता सहज आहे, ध्यान सहज आहे आणि ध्यान, धारणा, समाधी सहज आहे. हे भक्ती मार्गाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून सेवेमध्ये सद्गुरूंनी सांगितलं अमुक करा. आम्ही अविनाशला सांगतो. सध्या दिवाळी असल्यामुळे तो खूप बिझी आहे. तेव्हा आम्ही जरा सुट्टी दिली आहे त्याला. आम्ही सुट्टी दिली आहे की त्यांनी घेतली माहीत नाही, पण आहे म्हणजे. तर पण म्हणले हे झाल्यानंतर, दिवाळी झाल्यानंतर परत त्यांनी ते आपलं साधन घेऊन ते येणार आणि साधन सुरू होणार. मग त्याच्यामध्ये मन मन सहज एकाग्र होतं आणि त्याला या सेवेमुळे सद्गुरूंची सद्गुरूंशी संपर्क येतो आणि शी संपर्क आल्यामुळे सद्गुरूंचं प्रेम सहज मिळतं. सद्गुरूंचं प्रेम, प्रसन्नता सहज त्याला प्राप्त होतं आणि त्या प्रेमामुळे भक्ती घडते आणि त्या साधनामध्ये मन एकाग्र होतं आणि त्याच्यामुळे संसाराच्या कामना, वासना, मोह यात सतत धावपळ करणारं हे जे मन आहे म्हणाले. कामना, वासना, मोह यात सतत धावपळ करणारं जे मन आहे, ते मनाची धावपळ नाहीशी होते. त्याला धावपळ नाहीशी करायची नाहीये. संसारात राहून तुम्ही धावपळ नाहीशी करू नाही शकत. तर त्या मनाला सद्गुरूंच्या कार्यात आणायचं, सद्गुरूंनी सांगितलेली सेवा करायची. त्यांनी दिलेली साधनं करायची. सद्गुरूंना सेवेची आवश्यकता नाही, पण तुझा उद्धार त्याने होणार आहे. ते तुला साधन होणार आहे. सेवा हे तुला साधन म्हणून दिलेलं आहे आणि त्यात मन तुझं एकाग्र होणार आहे. मन एकाग्र करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. साधी गोष्ट नाही. पण या भक्ती मार्गात ते सहज होतं. मन एकाग्र करणे म्हणजे धारणा. धारणा, ध्यान, समाधी. हे बघा 3 गोष्टी आहे अगदी शेवटी योगामध्ये अष्टांग योगामध्ये शेवटच्या 3 पायऱ्या. धारणा, ध्यान, समाधी ती भक्तीची सुरुवात तिथूनच होते. भक्तीला आधीचं काही लागतच नाही.
यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी. धारणा, ध्यान, समाधी एवढंच. योगाला बाकी यम, नियम, आसन, प्राणायाम हे सगळं करावं लागतं. भक्तीला ते काही गरज नाही म्हणले कशाची. इथे प्रेमाने सगळं यम, नियम, आसन, प्राणायाम हे सगळं प्रेमामध्ये होऊन जातं. प्रेमात एवढी शक्ती आहे, की यम, नियम, आसन, प्राणायाम हे सगळं प्रेमाने घडतं. आणि मन एकाग्र होतं ती धारणा आणि अशी धारणा झाली, मग त्याला शांती, समाधान, स्थिरता प्राप्त होते. शांती, स्थिरता, समाधान प्राप्त होते. कशामुळे? एकाग्रतेने. याला धारणा असं म्हणतात. आणि मग त्याला भगवान श्रीहरीचं षड्गुणेश्वरी प्राप्त होतं. नुसतं त्याला शांती, समाधान, स्थिरता होते असं नाही. तर त्याला श्रीहरीचं षड्गुणेश्वरी प्राप्त होतं. आणि श्रीहरीचं षड्गुणेश्वरी म्हणजे काय? धर्म. त्याला या दत्तगुरूंच्या, सद्गुरूंच्या धर्म कार्यात त्याचा सहभाग असतो. केवढी मोठी गोष्ट आहे. त्याला यश प्राप्ती होते. एरवी त्याला संसारात नेहमी अपयश येतं. पण इथे तो भक्ती मार्गात आला, की त्याला यशच यश येत जातं. त्याच्या ठिकाणी एरवी संपत्ती नसते, धन नसतं. पण इथे आल्यानंतर श्री म्हणजे संपत्ती, धन, ऐश्वर्य त्याचं वाढत जातं. आणि एरवी तो फार चिकू असतो, स्वार्थी असतो, सेल्फ सेंटर्ड असतो. तर त्याचं जे हृदय आहे तो जरा ब्रॉड होतो. औदार्य त्याच्या ठिकाणी औदार्य येतं. तर औदार्य हे भगवंताच्या षड्गुणेश्वरामध्ये आहे. नाहीतर तो आपल्यापुरतेच विचार करतो. आपल्या पुरता विचार न करता तो सद्गुरूंच्या कार्य कसं वाढेल याच्यासाठी जो जेव्हा विचार करतो आणि तसं तो करायला लागतो. सद्गुरू आपण असं करूया का? असं करूया का? आणि त्याच्या ठिकाणी त्याचं हृदय आपोआप त्याच्या हृदयाच्या ठिकाणी औदार्य यायला लागतं. उदार होतो. असं षड्गुणेश्वर त्याच्या ठिकाणी प्राप्त होतं. मग वैराग्य प्राप्त होतं. आता तो कार्यामध्ये एवढा रमतो, की त्याला हे संसारातले विषय आणि त्याच्यातून सुख घेण्याचं गोडीच निघून जाते. संसार तो करतो. पण संसारात सुख घ्यायचं, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ही गोडी निघून जाते. गोडी नाही लागत तिथे. त्याला वैराग्य असं म्हणतात. कारण सद्गुरूंच्या कार्यामध्ये एवढी गोडी आहे बास. सद्गुरूंचं कार्य करायचं, त्यांची सेवा करायची. त्यांनी दिलेली साधना करायची, लिहायचं, कार्यक्रम करायचे, अनेक लोकांना सांगायचं, श्रवण करायचं, लिखाण करायचं. याच्यातच तो एवढा रमतो, की त्याला त्याचा एवढा आनंद होतो, एवढं प्रेम सद्गुरूंचं त्याला मिळतं, की त्याला मग वैराग्य येतं आणि सहज वैराग्य आहे. त्याला इंद्रिय काय असं हे करावं लागत नाही. तो संसारात वावरतो मोकळेपणाने, परंतु इंद्रिय त्याची तिकडे जात नाही. इंद्रियांना ते सुख गोड वाटतच नाही. ते गोडीच निघून जाते. संसारात राहूनही त्याला वैराग्य येतं. असं वैराग्य त्याला प्राप्त होतं. आणि सद्गुरू ज्ञान देतात, ते ज्ञान त्याला प्राप्त होतं. ज्ञान हे षड्गुण ऐश्वर्यात ज्ञान हे एक आहे ऐश्वर्य. वैराग्य आणि ज्ञान हे प्राप्त होतं. तो ऐकतो, प्रवचन ऐकतो, ग्रंथ ग्रंथ वाचतो. त्याला एवढं अद्भुत वाटतं. हे ज्ञान एवढं अद्भुत आहे. आणि या ज्ञानामध्ये एवढी गोडी त्याला वाटायला लागते. तेव्हा हे त्याला षड्गुणेश्वर्य प्राप्त झालंय. परमेश्वर श्रीहरीचं षड्गुणेश्वर्य त्याला प्राप्त होतं. आणि मग तो जगात जेव्हा वावरायला लागतो, असा भक्त जेव्हा जगात जातो षड्गुणेश्वर्याने युक्त, तेव्हा देवाची आणि या भक्ताची इतकी एकरूपता होते, की त्याचा भेदच नाहीसा होतो म्हणाले. या भक्ताला षड्गुणेश्वर्य प्राप्त होतो सद्गुरूच्या कार्यामध्ये. त्याचं देवाची आणि भक्ताची एकरूपता होते म्हणे. आणि हा देव आणि हा भक्त असं वेगळेपण राहतच नाही. आम्ही तिथे जळगावला गेलो होतो. तिथे महाराजांचे शिष्य होते. आधी त्यांनी आम्हाला बघितलं होतं शिष्याच्या अवस्थेमध्ये, साधकावस्थेत. त्याच्यानंतर त्यांच्याकडे कार्यक्रम झाला तर त्यांना एवढं आश्चर्य वाटलं, की अगदी महाराजांच्या सारखंच तुमचं सगळं. काही फरक नाही हो म्हणून. असं कसं तुमचं झालं? आमचं नाही झालं. तुमचं तुम्हाला म्हणले आम्हाला तुम्हाला पाहिल्यावर महाराजच आहेत असं वाटतं. आता हे त्यांचे शब्द आहे ना.
आणि इकडे शास्त्रामध्येही असंच सांगितलंय. काय? एकनाथ महाराज हेच सांगतात. त्या भक्ताची इतकी एकरूपता होते, की हा देव आणि हा भक्त असा भेदच राहत नाही. याचा अनुभव आम्ही घेतला. भक्ती मार्गामध्ये सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतो, की हा देव आणि हा भक्त असा अनुभवच राहिला. एवढी एकरूपता झाली असं एकनाथ महाराज सांगतात. त्याला त्या भगवंताचा षड्गुणेश्वरी प्राप्त झाला. त्या सद्गुरू भक्तीचा महिमा असा आहे म्हणा, की देव आणि भक्त असा भेदच राहिला नाही. तो सद्गुरूंचा कार्याचं गुणगायन, संकीर्तन करू लागला. बस आम्ही काय केलं, आधी तेच करतो, ते आताही तेच करतो. सद्गुरूंच्या कार्याचं गुणसंकीर्तन करतो, गुणगायन करतो, लोकांना सांगतो. प्रेम, भक्ती, ज्ञान, वैराग्य सगळं सांगतो. ज्याचा आम्ही अनुभव घेतलाय. त्यामुळे आम्ही आपोआपच सद्गुरूंशी एकरूप झालो. हे सांगत असताना सद्गुरूंचं महात्म्य आम्हाला जाणवतं. अरे बाबा! महाराजांच्या ठिकाणी काय-काय होतं, केवढं होतं, ते आम्हाला जाणवायला लागतं. तरी सांगता-सांगता जाणवतं. गुणसंकीर्तन करता-करता महात्म्य जाणवतो. महात्म्य जाणता-जाणता गुणसंकीर्तन सुरू होतं. आणि त्यामुळे तो भक्त सद्गुरूंशी एकरूपच झाला, एकरूपच होऊन जातो. एरवी जे ग्रंथामध्ये ज्ञान वाचतात, ते एकरूप नाही होऊ शकत. का? तर ग्रंथात ज्ञान वाचतात आणि त्यांच्या ठिकाणी एक वृत्ती निर्माण होते. ती वृत्ती म्हणजे अहम वृत्ती, की मला कळलं, मला कळलं. खूप म्हणजे अहंकार म्हणजे काय खूप मोठा अभिमान असं नाही म्हणा. तर मला कळलं, हां, मला कळलं. मला कळलं ही सूक्ष्म अहम वृत्ती आहे. आणि ती अहम वृत्ती जी आहे ना, ती त्या भक्ताला त्रास देत राहते. ती त्या ज्ञानाच्या ज्ञानाचा अनुभव त्याला घेऊ देत नाही आणि ज्ञानाचा आनंद पण घेऊ देत नाही. कारण काय त्यांनी काहीतरी वाचलाय त्याचा त्याला अभिमान झाला, अहंकार झाला. अहमवृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. ज्ञानाचं हे आहे, की अहमवृत्ती निर्माण होते. ज्ञान झालं की लगेच अहमवृत्ती निर्माण होते. हां, मला समजलं. आणि ही त्याला त्रास देते त्याच्यामुळे त्याची आणि सद्गुरूंची एकरूपता होत नाही. त्या एकरूपतेच्या आड येतं ते. आणि म्हणून आम्ही सांगतो, की "अरे, इतर ग्रंथ वाचू नका. इतर काही तुम्ही बघू नका." कारण काय, की भक्ती म्हणजे एकनिष्ठता. तुम्ही किती वाचाल काय? तर म्हणलं सागर आहे म्हणलं इथे काय आणि तिथे नुसतं ज्ञान भरलेलं आहे म्हणा. पण त्याचा अनुभव येत नाही. ज्ञान एक सद्गुरू मुखातूनच श्रवण करायचं. का अशी परंपरा झाली, की ज्ञान हे सद्गुरू मुखातूनच श्रवण करायचं आणि ते सद्गुरू मुखातून श्रवण केल्यामुळे ते चैतन्यमय होतं. ते ज्ञान चैतन्यमय आहे. कारण सद्गुरू सच्चिदानंद आहे आणि ते ज्ञान चैतन्यमय त्यांच्या मुखातून जेव्हा ज्ञान निघतं, तेव्हा ते चैतन्यमय असतं आणि त्याच्यामुळे ते भक्ताच्या ठिकाणी त्याच्या आत्म्याला, त्याच्या मनाला चैतन्यमय करतं आणि त्याच्यामुळे त्याला त्या चैतन्यामुळे त्याला अनुभव येतो. हेच लोकांना कळत नाही आणि म्हणून ते ग्रंथातले ज्ञान शोधतात. ते त्यांना आवडतेही. परंतु ते जड आहे ना. ते जड चैतन्य हा भेद असतो. सद्गुरूंची आवश्यकता काय? की सद्गुरूंच्या ठिकाणी सर्व चैतन्यमय आहे. चैतन्यमयोसी नित्यम. तेव्हा तुम्हाला जड व्हायचं असेल, तर जड गोष्टींचा हे करा. ग्रंथातलं जड असतं. त्याच्यामुळे तो भक्तही जड होतो. त्याच्या बुद्धीवर एवढा भार होतो, की त्याला वेळ मिळत विचार करायला सवड मिळत. तो नुसतं ते ध्यानात ते जे ज्ञान आहे तेच वाहत बसतो. त्याच्या डोक्यावर ज्ञानाचे थरचे थर होतात आणि त्याच्यामुळे ते जड होतं. जड गोष्टीचं ध्यान केलं तर मनुष्य जड होतो आणि चैतन्याचं ध्यान केलं तर मनुष्य चैतन्य होतो. हे सोपी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सद्गुरूंचं ध्यान का तर सद्गुरू सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद घन आहे आणि त्यांच्याकडून येणारं जे ज्ञान आहे ते चिन्मय ज्ञान आहे आणि ते चिन्मय ज्ञान असल्यामुळे भक्तांच्या कानामध्ये ते गेल्यानंतर ते हृदयामध्ये जातं. हृदयामध्ये गेल्यानंतर हृदयाला चैतन्यमय करतं. आत्म्याला जागृत करतं चैतन्य. चैतन्य असल्यामुळे आत्म्याला जागृत करतं. मनाला शुद्ध करतो. सर्व सर्व इंद्रियांना शुद्ध करतो. देहाला चिन्मय करतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तनी
काया होतसे चिन्मय. भगवंताचं सद्गुरूंचं संकीर्तन केल्यामुळे काय होतं? गुणसंकीर्तन केल्यामुळे तर तुमचं सूक्ष्म देह हा चैतन्यमय होतो. तुमचा आत्मा जागृत होतो. तुमचा सूक्ष्म देह, लिंग देह चैतन्यमय होतो आणि तो चैतन्यमय होतो आणि तुमचा जड देह आहे, तो सुद्धा चैतन्यमय होतो. असं आहे. कीर्तनी काया होतसे चिन्मय असं. याचं कारण चैतन्याचं ध्यान आहे केलेलं आहे. म्हणून संकीर्तनामुळे देह चैतन्य हा देह ही काया चिन्मय ब्रह्मरूप चिन्मय म्हणजे ब्रह्मरूप होते. त्यामुळे मी देह आहे हा देहाभिमान आपोआपच जातो. नाहीतर मला काहीतरी कळतं म्हणजे मी हा देह धरूनच तो विचार करत असतो, की मला कळतं यांना कळत. म्हणजे मी देह आहे. पण हा देहाभिमानच तर गेला पाहिजे. आणि ते ज्ञान हा देहाभिमानच वाढवतो. पण ज्ञान झाल्यामुळे काय होतं, ज्ञान झाल्यामुळे फार फार सूक्ष्म विषय आहे. ज्ञान झाल्यामुळे ग्रंथीचे ग्रंथातलं ज्ञान झालं किंवा आणखी कुठे काय ज्ञान मिळवलं. हे का करू नये? सद्गुरूंच्या मुखातून ज्ञान का ऐकावं? पहिल्यापासून आहे. म्हणून पूर्वी ग्रंथ नव्हते. पूर्वी सगळं मुखोद्गत असतं. सद्गुरू मुखातून ते बाहेर यायचं आणि शिष्य त्याला पाठांतर करून गीता पाठ, अमुक पाठ सगळं पाठ करायचं. पाठांतर असायचं त्यांचं. त्याच्यामुळे ग्रंथ नव्हते आणि म्हणून सद्गुरूंचं जे ज्ञान आहे तेच बस. बाकी दुसरं कुठलं ज्ञान त्याला नव्हतंच आणि म्हणून त्याला अहंकार होण्याची शंका नव्हती. संभव नव्हता. पण आता अनेक गोष्टी झाल्यामुळे त्याला ज्ञान होतं. पण ज्ञानामुळे एक वाईट गोष्ट होते मोठी, की त्याला अहंकार होतो. अहम, अगदी अहम ब्रह्मास्मी सद्गुरू सांगतात, "अरे तूच ब्रह्म आहे." पण जर सद्गुरूंनी सांगितलं तू ब्रह्म आहे, तत्त्वमसी सांगितलं. पण त्याच्या ठिकाणी त्याच्यामुळे सद्गुरूंचं प्रेम नसेल, भक्ती नसेल, तर तिथे अहंकार असतो. प्रेम भक्ती नाही म्हणजे अहंकार आला आणि प्रेम भक्ती आहे म्हणजे अहंकार गेला. साधं सोपं गणित आहे म्हणे. तेव्हा अहम अहम ब्रह्मास्मी हा सूक्ष्म अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे. आणि हा अहंकार जोपर्यंत असतो, मोठमोठे ज्ञानी लोक असतात, अनेक ग्रंथ, अनेक संस्कृत गोष्टी आणि अनेक गोष्टी ते करतात. आणि लोकांना वाटतं, "वाह! वाह! केवढं ज्ञान आहे." परंतु हा ज्ञानाचा अहंकार जोपर्यंत असतो, तोपर्यंत ज्ञानाला आनंद होत नाही. त्याला आनंद नाही होत. त्याला लोक वाह म्हणतात. पण त्याला आतून खरा आनंद होत नाही. त्याला त्या ज्ञानाचा भार होतो. अशा वेळी काय करावं? असं शास्त्रामध्ये सांगितलं. अशा वेळी असा जेव्हा त्याचा आनंद होत नाही, ज्ञानाचा आनंद होत नाही. अशा वेळी सद्गुरूंच्या ठिकाणी होणाऱ्या पराभक्तीनी आणि संकीर्तन भक्तीनी म्हणजेच भजनानी मी ब्रह्मा आहे हा अहंकार किंवा जाणीव सोडावी लागते. ती जाणीव सोडून द्यावी लागते. नाहीतर त्याला आनंद होणार नाही. ज्ञान होईनही आनंद होणार नाही. मला काही ज्ञान आहे, व्यावहारिक ज्ञान आहे. मला समजतं, मला आध्यात्मिक ज्ञान आहे. ते मला समजतं. मला ब्रह्म म्हणजे काय समजलं, मला भक्ती म्हणजे काय समजली. मला माझं ध्यान लागायला लागलं. हे जेवढं सगळं आहे म्हणाले, हे जर राहिलं, तर त्या ज्ञानाचा काही दिवसांनी आनंद होणार नाही. त्याचा उद्वेग होईल, उद्विग्न अवस्था येईल. आणि म्हणून मी ब्रह्मा आहे हा अहंकार सुद्धा, जाणीव सुद्धा सोडावी लागते शेवटी. ती टाकून द्यावी लागते. तेव्हा त्याला आनंद होतो. याचं कारण एकच आहे. याचं कारण काय आहे? उद्विग्नता का येते? ज्ञान त्याच्या ठिकाणी आहे, पण तरी व्यवहारात उद्विग्न आहे तो.
त्याला शांती समाधान नाही. ज्ञान सगळं आहे, पण शांती समाधान नाही. याचं कारण काय? याचं कारण एकच आणि ते हेच, की मी ब्रह्म आहे ही जाणीव मुरल्याशिवाय ही जाणीव मुरली पाहिजे. ठाईचा मुरावा, कल्पेची मुराला. तुची एक झाला हरिरूप. एका जनार्दनी कल्पेची मुराला. तोची एक झाला हरिरूप. हा अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे हा भाव मुराल्याशिवाय त्याला निर्विकल्प समाधी प्राप्त होऊ शकत नाही. थोड्या वेळ मन त्याला फसवेल, थोड्या वेळ मन त्याचं गपचूप बसेल. त्याला वाटेल झालं आपली निर्विकल्प स्थिती आली. त्याला वाटेल आपल्याला सगळं ज्ञान झालं, सद्गुरूंनी सांगितलं, सद्गुरूंचे ग्रंथ वाचले. पण इथे मेघ आहे म्हणाले. काय? त्याला ही जाणीव सोडावी लागते, की मला जाणीव म्हणजे हा अहंकार सोडावा लागतो, की मला मी अहम ब्रह्म, मी ब्रह्म आहे हा जाणीव सोडावी लागते. आणि ही जाणीव कशी कशी सोडता येते? अशी घेतली आणि सोडली असं नाही होत म्हणाले. अशा वेळी सद्गुरूंच्या ठिकाणी होणाऱ्या पराभक्तीने, पराभक्ती, पराकोटीची भक्ती आणि संकीर्तन भक्ती, सद्गुरूंचं संकीर्तन, सद्गुरू कार्याचं जिथे जाईल तो तिथे सद्गुरूंच्या कार्याचं संकीर्तन करतो. म्हणजेच भजनाने, यालाच भजन म्हणतात. मृदुंग तबला घेऊन केलेलं भजन नाही म्हणले. ते साथ आहे त्याला. परंतु त्यामुळे सद्गुरूंच्या ठिकाणची सद्गुरूंबद्दलची जेव्हा त्याची संकीर्तन भक्ती, पराभक्ती वाढते, तेव्हा मी ब्रह्मा आहे त्याला भजन असं म्हणतात. आणि मी ब्रह्म आहे असा अहंकार ही जाणीव सोडली जाते. त्याशिवाय ती जाणीव कुठल्याही प्रयत्नाने सुटू शकत नाही. याचं कारण एकच आणि ते म्हणजे की मी ब्रह्म आहे ही जाणीव मुराल्याशिवाय निर्विकल्प स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. निर्विकल्प स्थिती प्राप्त झाली पाहिजे. निर्विकल्प म्हणजे संकल्प विकल्प नाहीये. म्हणजेच मनाचं अस्तित्व गेलं. मन नावाची गोष्ट नाही. मन गायब झालं. निर्विकल्प स्थिती आली म्हणजे मन तिथे नाहीये म्हणा. संकल्प विकल्प नाही. मग ते मन गेलं कुठे हो? ते मन गेलं कुठे? निर्विकल्प स्थिती जेव्हा येते तेव्हा मन जाते कुठे? मन कुठे जातच नाही कारण मन नावाची काही वस्तूच नाही म्हणा. मन मन नावाच्या वस्तूला वेगळं अस्तित्व नाही. विचार येतो आणि जातो. त्याला मन म्हणतात. संकल्प येतो आणि जातो. अमुक गोष्टीत सुख आहे असं वाटतं आणि दुःख येतं. काही काळ थोडं राहतं सुख, मग जातं. तेव्हा हे जे संकल्प, विकल्प येतात, तेवढ्यापुरतं त्या मनाचं अस्तित्व आहे. अरे जो मेलाच आहे, त्याला मारता का म्हणून? ज्याचं अस्तित्वच नाहीये, त्याला कोंडून काय ठेवता तुम्ही? मनाला ध्यान सुद्धा मनाचं का करता तुम्ही? ध्यानाची सुद्धा काही अशी अवस्था येते, की ध्यानाची गरज नाही राहत त्यावेळेला. ध्यानाची गरज नाही, समाधीची सुद्धा गरज राहत नाही. ध्यान, समाधी वगैरे हे सुटतात सगळं. या उपाधी सुद्धा सुटतात. कारण काय? नसे वस्तूची भावना व्यर्थ गेली. जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये, मन अस्तित्वातच नाहीये, त्याचं अस्तित्व मानलं आणि मन चंचल आहे, अमकं आहे, टमकं आहे. मनात खूप विचार येतात आणि त्याच्यामुळे त्रास होतो, दुःख होतो. दुःख कशामुळे होतो? मनाला होतं. मन आहे म्हणून दुःख आहे. मन आहे म्हणून कल्पना आहे. मन आहे म्हणून दुःख आहे, उद्वेग आहे, संताप आहे, असमाधान आहे, अशांती आहे. पण वास्तविक बघायला गेलं की मन म्हणजे काय? तर मन म्हणजे तर काहीच नाही. सद्गुरू सांगतात, "अरे मन म्हणजे काय वेगळे अस्तित्व नाहीये" म्हणले मनाला.
मन म्हणजे तुझ्या मनात तू बसला ना, की मनात विचार येतात. आत आला. थोडा वेळ राहतो मग जातो. पण तू तू धरून ठेवतो तो मनातला विचार आणि त्याच्यामुळे तुला भीती वाटते, चिंता वाटते. अरे ज्याला अस्तित्वच नाहीये, त्या गोष्टी तुला चिंता वाटते. त्याच्यामुळे भविष्य, भूत, वर्तमान, भविष्य नाहीच आहे म्हणा. परमेश्वराच्या सत्तेत सगळ्या गोष्टी घडतायत. आपण त्याच्याकडे बघत राहायचं. कशा घडतात तशा घडू द्यायच्या. आणि मनात जे विचार येतात त्यालाही काही हाकलायचं नाही. मनाला बांधायचं नाही, मनाला कोंडून ठेवायचं नाही, मनाला काही करायचं नाही. बस बसायचं आणि काय विचार येतो तेवढं फक्त त्रयस्थपणे बघायचं. का विचारला? हा विचारला आता. अरे वाह! हा भीतीचा विचार आला. बापरे! भीतीचा विचार. अरे हा भीतीचा विचार आहे. असं आपण म्हटलं ना, भीतीचा विचार. पण तो काही काळाने निघून जातो आपोआप. अरे हा आनंदाचा विचार आला. मला ना खूप बरं वाटलं. मला ना खूप छान वाटलं. बाहेर जाऊन आलो मला मला मन फ्रेश झालं. अरे वाह! हा एक विचार आहे. पण तोही काही काळ राहतो आणि निघून जातो. तेव्हा मन नावाची वस्तू नाहीये. तर मनामध्ये विचार येत नाहीत. विचार येणं आणि जाणं या प्रक्रियेला मन असं म्हटलं. मन मन नावाची गोष्ट नाहीये. हे पहिले पक्क करा. मन आहे म्हणून त्याला एवढं महत्व दिलं, की मग ते एकाग्र करा, टमक करा, ढमक करा. अरे मन मनाला अस्तित्व नाही. विचार येतो, जातो. येतो, जातो. हे जे आहे. मग विचार येतो, जातो तो चांगला विचार करा ना. भीतीचा विचार येतो, चिंतेचा विचार येतो. त्याच्यापेक्षा पुस्तक घ्या, वाचा. त्याच्यात मन एकाग्र करा. सद्गुरूचं प्रवचन ऐका. सद्गुरूंच्या सान्निध्यात या. प्रेम भक्ती करा आणि प्रेमामध्ये त्या मनाला मुरवा. जसं आपण म्हणतो मुरब्बा म्हणतो ना, मुरब्बा काही एकदम नाही होत म्हणा. मुरंबा त्या फोडी एवढ्या कडक असतात. पण त्या साखरेच्या पाकामध्ये ठेवून देतात आणि त्याचं बरणीचं तोंड बांधून असं ठेवून देतात. वर्षभर, दीड वर्ष, 2 वर्ष आणि मग तो हळू तो रस त्या आंबट फोडीमध्ये जातो आणि मग त्याचा आंबटपणा निघून जातो आणि त्या पूर्ण गोड होतात. तसं मन म्हणाले, मनाच्या ठिकाणी भीती आहे, मनाच्या ठिकाणी चिंता आहे, उद्वेग आहे, उद्विग्नता आहे, संताप आहे, असमाधान आहे. हे सगळं म्हणजे आंबटपणा आहे त्याचा, कडवटपणा आहे. त्या मनाला सद्गुरूंच्या कार्यात सोडून द्या ना. सद्गुरूंचं कार्य आहे म्हणजे प्रेमाचा पाक आहे. प्रेम, भक्ती, ज्ञान याचा पाक आहे. त्या पाकामध्ये काही विचार करू नका. आपल्या मनाला तुम्ही सोडून द्या. मग काय होईल? त्या मनामध्ये सगळं हे जाऊन प्रेम जाऊन प्रेम, भक्ती, ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान असं जाता ते मन कधी तुमचं प्रेमात रूपांतर मनाचं रूपांतर प्रेमात होतं. आता मन नाही राहिलं. आता काय राहिलं? प्रेम राहिलं. मन कुठे गेलं होतं? मन गायब झालं. कारण मनाला अस्तित्व नाहीये. मनात विचार येत होते म्हणून अस्तित्व होतं. आता ते आता ते मन सद्गुरूंच्या सेवेत, कार्यात मुरल्यानंतर, मुरत ठेवल्यानंतर ते जेव्हा मुरेल, तेव्हा मग आपण बरणी उघडून बघू तर मुरांबा वाह! पोळी एकदम मऊ झाल्या. काय आंबटपणा कुठे गेला? कळत नाही. आंबटपणा कुठे गेला? कडवटपणा कुठे गेला? कडकपणा कुठे गेला? काय कळत. तसं मन कुठे गेलं कळणार नाही. मनाचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि याचं कारण काय? त्याचं कारण एकच, की मी ब्रह्म आहे ही जाणीव मुराल्याशिवाय निर्विकल्प स्थिती प्राप्त होत नाही. तेव्हा जाणीव मुराली पाहिजे. कल्पेची मुराला.
एका जनार्दनी कल्पेची मुराला. म्हणजे कल्पना त्यांनी सोडली नाही. कल्पनेसकट त्यांनी सद्गुरूंच्या प्रेमात उडी मारली आणि तिथे तो मूर आला. त्या मनाला त्यांनी मुरू दिलं. त्यांनी मारलं नाही, मरू दिलं नाही. मनाला मरू दिलं नाही. तसं म्हटलं तर मन मरू शकत नाही. मन अशी वस्तू आहे, की ते मरतही नाही म्हणा. ते अमर आहे. मन मन हे अमर आहे. पण मन एक तर ते मुरू शकतं. मरत नाही, मरू नाही शकत, मुरू शकतं. आणि मनाला दुसरी गोष्ट म्हणजे मनाला तुम्ही बांधा, जबरदस्ती ध्यान करा, हे करा. थोडा वेळ राहील म्हणा. मारून मुटून जसं मुलांना शाळेत मारून मुटून तेवढा वेळ बसवतात जबरदस्तीने, तेवढा वेळ राहतील. पण पोरं सोडल्यावर असे जोरात ओरडतात. त्यांना कोणी सांगतं का हो? असा इकडे नियम आहे. शाळेतून सुटलं, शाळा सुटली ना, की असं जोरात धावत निघायचं आणि हात वर करायचे आणि ओरडायचं. काय असं सांगतं का कोणी त्यांना? नाही. ते सहज आहे. तसं म्हणजे त्या मनाला एकदा तुम्ही डांबून ठेवायला लागलात, की ते बाहेर आल्याबरोबर एवढा गोंधळ घालेल काय सांगू. तेव्हा त्याला एकतर ते नाहीच आहे म्हणा. पण मग ते नाही आहे तर त्याला मारता कशाला? आणि मारायला गेला तर ते मरत नाही म्हणा. मारायला गेलं तर नाही मरणार. पण एक गोष्ट त्याची आहे, ते मूर्त आणि मूर्त म्हणजेच मरतं. त्याला मुरवलं की ते मरतं. नाहीतर ते मरत नाही म्हणा. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, की एका जनार्दनी कल्पेची मुराला. एका जनार्दनी कुठे मुराला? एकनाथ महाराज जनार्दन सद्गुरूंच्या ठिकाणी मुराले. त्यांच्या प्रेमामध्ये त्यांनी आपल्या मनाला मुरवलं, आपल्या कल्पनेला मुरवलं. एका जनार्दनी कल्पेची मुराला. मग तो काय झाला? तोची एक झाला हरिरूप. बघा, तो हरिरूप झाला. तो हरिरूप झाला. सद्गुरूंच्या प्रेमामध्ये आपल्या मनाला रमवलं. आधी रमवायचं आणि मग मुरवायचं. आधी रमवायचं. रम, मग मग मुरवायचं. मग मरवायचं गरज नाही मला. तेव्हा मी ब्रह्मा हे जाणीव मुराल्याशिवाय निर्विकल्प स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. ध्यानात बसला निर्विकल्प. ब्रह्मदेवाला सुद्धा नाही जमलं, तर तुला काय जमणार मला? ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी भक्ती केली भगवंताची. तेव्हा त्याला ते प्राप्त झालं म्हणा. तेव्हा मी ब्रह्मा हे जाणीव मुराल्याशिवाय निर्विकल्प स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. हे सांगतात निर्विचार आणि निर्विकल्प हे काही प्राप्त करून घेण्याचं नाही म्हणा. ते सहज आहे. सहज प्राप्त जे आहे त्याला तुम्ही मेहनत करता. काय उपयोग आहे? मेहनत कुठे आहे? तपश्चर्या कुठे आहे? तर सद्गुरूंच्या कार्यामध्ये. तिथे तपश्चर्या आपोआप होते. तिथे करा आणि हे निर्विकल्प स्थिती आपोआप येणार आहे तुम्हाला. निर्विकल्प स्थिती जे सहज आहे ते कशाला त्याच्यासाठी भानगडी करायचं. निर्विकल्प स्थिती सहज आहे, समाधी सहज आहे आणि ध्यान सहज आहे. सद्गुरूंच्या कार्यात ध्यान सहज आहे. सद्गुरूंचं ध्यान करायचं बस. सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणायची की झालं ध्यान. तेव्हा निर्विकल्प स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. जाणीव मुरल्याशिवाय निर्विकल्प स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. जेव्हा या नामरूपात्मक संसार जो आहे, नामरूपात्मक त्याला नाम आहे. संसारात प्रत्येक वस्तूला नाव आहे आणि रूप आहे. नाव आणि रूप आहे. फार छान हे आम्ही विचार करता करता आम्हाला बघा, ज्ञान कसं असतं आमच्या ठिकाणी ज्ञान स्फुरतं. महाराज म्हणाले, "तुझ्या तुझ्या ठिकाणी ते स्फुरेल." आम्हाला महाराज म्हणाले, "ज्ञान तुझ्या ठिकाणी स्फुरेल." काय काळजी करू नका. आम्हाला आश्चर्य वाटतं. काय काय ज्ञान स्फुरतं ॲक्चुअली. आता लोक म्हणतात
ते कोण कालातीत आणि देशातीत आणि वस्तुतीत म्हणजे काय? आम्हीच आम्हाला असं वाटलं हे मोठे-मोठे शब्द आहे. काय काय असेल बरं? आम्ही विचार करायला लागलो. तेव्हा आम्हाला सहज लक्षात आलं. कालातीत कसं होणार? मी म्हटलं काळाची सुरुवात आपल्याला जाणवते कधी? जेव्हा सकाळी सूर्य उगवतो, आपली झोप मोडते. सूर्य उगवतो, मग सूर्य हळू-हळू माध्यान्हीला येतो. तेव्हा म्हणतो आपण दुपार झाली. संध्याकाळ येते. सूर्य पश्चिमेला जातो, तेव्हा संध्याकाळ आली. मग रात्र आली. मग आपण ही खरं ॲक्टिव्हिटी आहे. हे फिरणं आहे. पृथ्वी फिरते. पृथ्वीच्या फिरण्यामुळे आपल्याला पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्याच्यामुळे आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ याचा अनुभव येतो. आणि पृथ्वी फिरली नाही तर काय? पृथ्वी फिरली नाही तर एक तर दिवसच दिवस असेल, नाही तर रात्रच रात्र असेल. आणि असे प्रदेश आहेत. काय की 6 महिने रात्र, 6 महिने दिवस. त्याच्यामुळे काय होतं, की पृथ्वी फिरते सूर्याभोवती त्याच्यामुळे आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ हे कळतं. मग वेळ होतो. सकाळची वेळ इतके वाजता. म्हणजे किती तास आपण मोजायला लागतो मग. तासामध्ये, मिनिटामध्ये. तेव्हा त्याला काळ असं म्हणतात. हे तास, मिनिट कोणी निर्माण केले हो? हे काही भगवंतांनी निर्माण केलेलं नाहीये. ही ती कल्पना आहे. तास, मिनिट, घटिका हे तर हे तर हे तर कल्पना आहे. एवढे तास झाले, एवढे मिनिटं झाले. याला काही अर्थ आहे का हो? कधीपासून सुरुवात झाली तास, मिनिटं? काय तास, मिनिटं, घटिका, क्षणपळ नाही जराही लटिका. तर ही कल्पना आहे. काळ म्हणजे कल्पना आहे. काळ म्हणजे काळाला अस्तित्व नाही आहे खरं. काळ काळाला अजिबात अस्तित्व नाहीये. काळ हे मनुष्य प्राण्यांचे व्यवहार चालवण्यासाठी हाती घेतलेली संकल्पना आहे. म्हणून ते गणितात असतं ना, काळ, काम, वेग. इतक्या इतक्या तासामध्ये इतके मजूर लावले, तर इतकं काम होईल. म्हणजे काय होईल? काम होईल. हां, म्हणजे काम तुला व्हायला पाहिजे. मग ते काम किती वेळात होणार आणि मग त्याप्रमाणे किती मजूर लागणार, म्हणजे ती ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी आहे मूळ. मुळात काळ हा ॲक्टिव्हिटी म्हणून निर्माण झाला. काहीतरी हललं म्हणून तर निर्माण झाला, नाहीतर निर्माण झाला नसता. पृथ्वी जर एकाच ठिकाणी राहिली असती, सूर्य जर एका ठिकाणी राहिला असता, तर काळाचं काही गरजच नव्हती म्हणा. मग काळ अस्तित्वात कसा आला? असं आम्ही चिंतन आमचं सुरू झालं. काळ अस्तित्वात कसा आला? तर काहीतरी हालचाल झाली सृष्टीमध्ये आणि आपण सुद्धा एखाद्याला काही करायचंच नसेल, तर तो बसलाय. तर त्याला काळाचं काय? किती वाजले? फक्त तो मधून-मधून विचारेल किती सवयीप्रमाणे किती वाजले, काय वाजले? बाकी त्याला काळाचं काही भानच नाही. काळाचं काही गरजच नाही. तसा परमेश्वराचा भक्त आहे, तो काय म्हणेल, काळाचं काय? काळाची गरज काय आहे म्हणाला. आपली काही ॲक्टिव्हिटीज नाहीये, संसारात आपल्याला काही मनच नाही. संसारात आपल्याला काही करायचंच नाहीये. संसार तो घडतोय. खाणं-पिणं घडतंय, अंघोळ घडतंय, सगळं घडतंय आपोआप. मग आपण काही करतच नाहीत म्हणजे त्या काळाचा प्रश्नच कुठे आला? पृथ्वी फिरते म्हणून काळ दिसतो. सूर्य फिरतो म्हणून पृथ्वी आपल्या आपल्या भोवती फिरते. सु सु पृथ्वी आपल्या भोवती फिरते म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ही सगळी ॲक्टिव्हिटीज तारे, ग्रह सगळे फिरत असतात आणि म्हणून काळाची उत्पत्ती झाली. वास्तविक काळाला काही अर्थ नाही आणि वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यालाही काही अर्थ नाहीये. म्हणून आपण विश्वरूपात बघितलं, की अर्जुनांनी सांगितलं, की विश्वरूपामध्ये काळ तर काही नाहीच आहे म्हणजे तिथे. त्याच्या ठिकाणी भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सगळं एकच आहे. सगळं सगळं त्या अर्जुनाला दिसायला लागलं. तेव्हा काळ नाहीये. काळ कशामुळे भासतो? वस्तूमुळे भासतो. म्हणून कालातील अवस्थात असेल तर वस्तू नष्ट झाली पाहिजे. तुम्ही कल्पना करा, की या पृथ्वीवरचं सगळं वस्तू आपण नष्ट करून टाकल्या. आता जे चाळी वगैरे त्यांना सगळं बुलडोझर फिरवतात. मग काय असं होतं? ते काहीच असतं. काय? तर ते वस्तूच नष्ट होतात. मग ती वस्तू नष्ट झाल्या, झोपड्या नष्ट झाल्या, लोकं तिकडे निघून गेले.
मग तिकडे काय ऍक्टिव्हिटीज नाही. मग तिकडे काळाचा प्रश्नच येत नाही. पण जिथे झोपडपट्टी आहे, जिथे लोक काम करतायत, मग तिथे काळाचं अस्तित्व जाणवतं. तेव्हा कालातीत अवस्था, वस्तुतीत अवस्था म्हणजे या वस्तू ज्या आहेत सगळ्या, त्यालाही काही अर्थ नाही म्हणा. कारण वस्तू कशा निर्माण झाल्या? वस्तू या संकल्पाने निर्माण झाल्या, पंचमहाभूतांनी निर्माण झाल्या. पंचमहाभूत हे संकल्पाने निर्माण झाले. आधी सूक्ष्म पंचभूत होते आणि मग ते पंचीकृत झाले, म्हणजे एकमेकात मिसळले आणि त्याच्यामुळे हे निर्माण झालं म्हणाले. म्हणून वस्तू दिसतात आणि शास्त्रज्ञ पण सांगतात वस्तूला काही अर्थ नाही म्हणले. काय अणु परमाणु ते फिरत असतात. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की वस्तू हा ठोस आहेत, पण तशा नाहीत म्हणले. त्या प्रकाशमय आहेत. तेव्हा असो नामरूपात्मक संसार असं आपण बघू. तेव्हा हा सगळा नामरूपात्मक संसार आहे ना म्हणाले. हा तुम्हाला सत्य वाटतो. वाटतो तो वाटू द्या, हरकत नाही. पण एवढंच तुम्ही करा, की त्या संसारामध्ये माझे सद्गुरू सच्चिद आनंद, त्या संसारामध्ये सच्चित आनंद भरलेला आहे. सच्चिद आनंदाच्या आधारावर हा संसार चाललेला आहे. आणि माझे सद्गुरू हे मग सच्चिदानंद कोण आहेत? तर माझे सद्गुरू आहेत, नाही तर सच्चिदानंद काही करणार नाही. मग माझे सद्गुरू जे आहेत ते सच्चिदानंद स्वरूप आहे. मग तेच या संसाराकडे बघताना अशी दृष्टीच आपण घेऊन घेऊन जायला पाहिजे, की माझे हा संसार जो आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि कसं आहे, त्याच्याकडे बघताना सद्गुरूची मूर्ती आठवायची आणि त्या संसाराकडे बघायचं. म्हणजे तिथे सद्गुरूच भरलेले आहेत असं म्हटल्यानंतर आम्हाला महाराजांचं कसं दिसतं रूप? तयामध्ये अवधूत निराकारी. सद्गुरू आपले साकारही आहे, निराकारही आहे. त्या संसारामध्ये निराकार असे सद्गुरू आपल्याला दिसतात. असा अनुभव ज्ञानी भक्ताला येतो आणि या अनुभूतीच्या सुखाची साक्षीदार जो असतो, या अनुभूतीच्या सुखाचा साक्षीदार कोण आहे हो? आता एखादा भक्त असतो, तो आम्हाला म्हणतो, "सद्गुरू असं-असं झालं. मला असंच वाटलं, असं स्वप्न दिसलं." आमचे भोसले म्हणतात, "असं सद्गुरू असं स्वप्न दिसलं." कोणाला सांगतात? आम्हाला सांगतात, लिहून पाठवतात. घोरपडे आम्हाला सांगतात, असं-असं झालं. तर मग त्यात आणि त्याला सुख झालं. त्याच्यामुळे त्याला सुख झालं. त्या अनुभूतीचं सुख झालं त्याला. मग ते सुख तो कोणाला सांगतो? तो इतर लोकांना सांगत बसत नाही. तो सद्गुरूंना सांगतो. "सद्गुरू असं ना, काल असं झालं, मला असं स्वप्न पडलं. मला असा अनुभव आला. तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे मला अनुभव आला. संसारात मला रक्षणाचा अनुभव आला." तर सद्गुरूंच्याकडे जाऊन सांगतो. मग खरं सुख कोणाला होतं? हे जर बाहेर कोणाला सांगितलं, तर म्हणले, "तू पागल आहेस. तुला असं काहीतरी बोलतो." असं काय कुठे असतं का? पण सद्गुरूंच्याकडे सांगितल्यानंतर सद्गुरूंना आनंद होतो. सद्गुरू प्रसन्न झाले असं वाटतं. अरे वाह! शाबास, शाबास. असं तेव्हा ते म्हणतात. सद्गुरू मी असं केलं, मग असं झालं. मी त्याला भेटलो, मी त्याला असं सांगितलं. अरे शाबास, शाबास असं झालं का? अरे वाह! मग त्याचं जे सुख आहे, त्या सुखाचा साक्षीदार कोण आहे? ते ग्रहण कोण करतो? सद्गुरूच होतो. त्याच्या सुखाचे साक्षी कोण आहेत? सद्गुरू आहेत. आणि त्या सुखाने ते सुखी झालेले, प्रसन्न झालेले भक्ताला दिसतात प्रत्यक्ष. आणि असे जेव्हा सद्गुरू आपल्या भक्ताला त्याच्या सुखाने सुखी झालेले दिसतात, तेव्हा तो ज्ञानी भक्त निर्विकल्प होतो. बघा. निर्विकल्प म्हणजे काही ध्यानाची अवस्थेतून निर्विकल्प अवस्था नाहीये. तर सद्गुरू प्रसन्न झाले आपल्या अनुभवाने आणि आपल्या सुखाचे, आपल्या अनुभवाचे साक्षी हे सद्गुरू आहेत. असं जेव्हा त्याच्या मनाला वाटतं आणि सद्गुरूंच्याकडून त्याला तो प्रतिसाद मिळतो, तेव्हा त्याचं मन निर्विकल्प होतं. बघा, एवढं आश्चर्याची गोष्ट आहे. आणि ही लोकांना माहितीच नाहीये. म्हणून खरा भक्तिमार्ग लोकांना माहितीच नाही.
आणि आणि या निर्विकल्प सुखामुळे तो भक्त निर्विकल्प होतो. त्या निर्विकल्प समाधीचा त्याला अनुभव येतो. असा अनुभव आम्ही अनेकदा घेतला. महाराज आम्हाला सांगायचे. महाराज सर्वांना सांगायचे, "अरे हा बघ असा अनुभव आहे. याला असा अनुभव आला." कौतुक करायचे. आम्हाला आनंद व्हायचा आणि तेवढा वेळ निर्विकल्प अवस्था. आम्ही दादरपासून गाडीत बसून जे इकडे यायचं घरी, तोपर्यंत काही आम्हाला त्याच आनंदात असायचं आणि आम्हाला बाहेर काय चाललंय काही कळायचं नाही. ही तर निर्विकल्प अवस्था आहे. तेव्हा या सुखाने सुखी झालेले सद्गुरू भक्ताला दिसतात, तेव्हाच तो निर्विकल्प होतो आणि त्याला निर्विकल्प समाधीचा लाभ होतो. फार फार गहन विषय आहे. त्याला परमानंद स्थितीचा अनुभव येतो आणि बरोबरच आहे. मुळात सद्गुरू आणि भक्त हे एकरूपच होते. कार्यासाठी ते जीव आणि शिव असे भिन्न रूप झाले. आता भक्त सगळे आमच्याकडे येतात. जे भाग्यवान आहेत तेच येतात. आम्ही म्हणतो, "अरे तू आला ना, तू भाग्यवान आहे." ते आपले पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहे म्हणून तो आला, नाही का? तर कार्यासाठी ते एकरूपच होते मुळात. या कार्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या. आणि कार्यासाठी ते जीव आणि शिव असे झाले. सद्गुरू आणि भक्त शिष्य असे झाले, भिन्नरूप झाले. आणि सर्व जगाला भक्तीचं आणि गुरु शिष्य परंपरेचं महात्म्य त्यांनी दाखवलं. अरे बघा, भक्तीचं आणि गुरु शिष्य परंपरेचं महात्म्य काय आहे? असं ते दाखवून पुन्हा श्रीच्या स्वरूपात एकरूप झाले. तोची एक झाला हरिरूप. पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नुरे. एका दिव्याने दुसरा दिवा लावतात किंवा दिव्यावर कापूर लावतात. पण त्या दिव्यातली जी ज्योती असते, ती आणि कापरातली जी ज्योती असते ती वेगळी आहे का हो? ती एकच आहे म्हणा. तर एका दिव्याने दुसरा दिवा लावल्यावर दोघांचं तेज किंवा प्रकाश एकरूपच होतो. तेव्हा सद्गुरूंचं ज्ञान आणि शिष्याचं ज्ञान हे का वेगळं असतं का? नाही होत. निरांजनाच्या ज्योतीवर कापुराची ओळी लावली तर तोही प्रज्वलित होतो. मग निरांजन आणि कापूर या दोन्ही मिळून परमेश्वराला एकच आरती ओवाळली जाते. तसं गुरु शिष्य रूपे करी एक कार्य. गुरु शिष्य रूपाने एकच कार्य होतं, घडत असतं. सद्गुरूंच्या ज्ञानाने तो जीव, प्रेमाने, ज्ञानाने, भक्तीने तो जीव एकरूप होतो. सद्गुरूंशी एकरूप होतो. म्हणजे त्याचं द्वैत राहत नाही आणि तो एकरूप झाल्यामुळे त्याची आरती ओवाळली जाते परमेश्वराला. एका जनार्दनी कल्पेची मुराला, तोची एक झाला ब्रह्मरूप. एका जनार्दनी कल्पेची मुराला, तोची एक झाला ब्रह्मरूप. जीव आणि शिव. जीव हा कल्पना करतो म्हणा आणि शिव हा निर्विकल्प आहे. सद्गुरू हे निर्विकल्प आहेत आणि शिष्य अनेक कल्पनेनी वेढलेला आहे आणि तो कल्पनेनी वेढला गेल्यामुळेच तो तो जीव झाला. ऍक्च्युअली तो जीव नव्हता. जसा स्वर्गातून तो पडला खाली. कशाने? तर त्यांनी कल्पना केली. स्वर्गात एखादा जीव आहे आणि त्यांनी कल्पना केली. कल्पना केल्यावर तो खाली पडला. मग तो वेगळा झाला का? नाही. तो फक्त खाली पडला कल्पनेमुळे आणि ती कल्पना जेव्हा उडून गेली, तेव्हा तो जीवही उडून परत आपल्या ठिकाणी आला स्वर्गामध्ये. तेव्हा कल्पनेने तो जीव होता. अज्ञानाने तो जीव होता आणि अज्ञानाने तो आपल्याला शरीरापुरता मर्यादित मानत होता, की हा माझा देह आणि हे माझं घर, हे माझं धन, ही माझी नोकरी, ही माझी पत्नी, ही माझी मुलं, हे माझे नातेवाईक. हा मी आणि माझा
काय अहंकार विस्तारला या देहाचा, पती पुत्र देहादिके मोह त्यांचा. अशा मोहामुळे तो स्वतः मोह वाढत गेला, अहंकार वाढत गेला आणि हा जीव छोटा छोटा होत गेला, शरीरापुरता मर्यादित होत गेला. अहंकार, स्वार्थ याच्यामुळे स्वार्थ वाढत गेला, अहंकार वाढत गेला, बाहेरची सुख वाढत गेली, लोक वाढत गेली, स्नेह वाढत गेला, मोह वाढत गेला लोकांचा. आणि त्याच्यामुळे हा हळूहळू छोटा छोटा होत गेला. तो मर्यादित झाला, शरीरा एवढा मर्यादित झाला तो. त्याला जीव म्हणतात. शरीरापुरी पुरता मर्यादित मानस होता. देह म्हणजेच मी, हा अहंकार त्याने धारण केला. बस हा देह म्हणजे मी आणि हे सगळं माझं. आणि या अहंकारामुळे त्याच्या अंतःकरणात काय झालं, काम, क्रोधादी विकार, वासना, कामना हे सर्व म्हणले बांगलादेशी येऊन त्याच्यात त्यांनी ठाण मांडलं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, वासना, विकार या सर्वांनी त्याच्या अंतःकरणात मन, बुद्धी, चित्त आहे, अहंकार याच्यात ठाण मांडलं. त्यामुळे या देहनगरीमध्ये दैवी गुणांचा, शुद्ध आचार विचाराचा नाश झाला. अत्याचार, अनाचार, पाप, चिंता, काळजी, भीती, सुख-दुःख रूपी कडू फळं त्याला जीवाला भोगावी लागली. परंतु जेव्हा तो या दुःखाला कंटाळला आणि सद्गुरूला शरण आला, तेव्हा सद्गुरूचा म्हणजे सद्गुरूचा तो भक्त झाला. म्हणजे शिवाचा भक्त झाला. आणि शिवाची भक्ती करता 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 शिवाच्या ज्ञानबोधानी मग त्यांनी संसाराची ही फळं खायला सोडून दिली. संसाराचं सुख त्यांनी सोडून दिलं. त्याच्या ज्ञानबोधानी, प्रेम भक्तीनी, सत्संगतीने त्या जीवाला बुद्धीच्या ठिकाणी सारासार विवेक उत्पन्न झाला. नित्यानित्य विवेक उत्पन्न झाला. आत्मानात्म विवेक उत्पन्न झाला. आणि त्या विवेकाने काय केलं, ज्ञानरूपी तलवारीच्या बळाने त्या कामक्रोधादी शत्रूंना नष्ट केलं. बुलडोझर लावला आणि ते सगळी ज्या चाळी आहेत त्या उडवून टाकल्या म्हणाले. तिथल्या लोकांना पळवून लावलं आणि त्यांनी जबरदस्तीने कब्जा केलेली अंतःकरण रूपी भूमी, अंतःकरण देश, अंतःकरण रूपी भूमीवरील त्या कामक्रोधाच्या चाळी त्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्या. जसं आता गव्हर्नमेंट करतं तसं. आणि ती अंतःकरण रूपी भूमी समतल केली आणि तेथील सर्व घाण, अशुद्धता नष्ट करून ती भूमी आपल्या प्रेम भक्तीच्या पवित्र जलाने शुद्ध पवित्र केली. तेव्हा म्हणजे अशा कल्पनेने वसवलेली ही कामक्रोधांची वसाहत कल्पनेने वसवली. आधी मन आलं म्हणजे विचार आले, त्याला मन म्हटलं. मग त्या विचारामध्ये कामक्रोधादी विकार आले आणि ते वसले म्हणा. कुठे? मनामध्ये. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतःकरणामध्ये त्यांची वसाहत झाली. आणि मग ती कल्पना जेव्हा नष्ट झाली, तेव्हा त्यांची वसाहत नष्ट झाली. म्हणजे ती कल्पना नष्ट झाली. ती जीवाची कल्पना नष्ट झाल्याबरोबर त्याला सांसारिक विषयाची आणि कल्पनेच्या सुखाची आसक्ती नष्ट झाली. सांसारिक विषयांची आसक्ती नष्ट झाली. कल्पनेच्या सुखाची आसक्ती नष्ट झाली. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. ते त्याला मिळालं, नाही मिळालं असं नाही. धन पाहिजे. सगळं त्याला मिळालं. पण त्याची जी कल्पना त्याच्यात होती, की याच्यामुळे मला सुख मिळतं, ही कल्पना नष्ट झाली. त्याचं वैभव नष्ट झालं असं नाहीये. यशस्वी, ऐश्वर्य, औदार्य सगळं आहे त्याच्याकडे. पण त्याच्यात जो तो हे होता, त्या गाडीमध्ये त्याचं जे मन होतं, त्या फ्लॅटमध्ये त्याचं जे मन होतं, त्याच्यात जो रमत होता, स्त्री, पुत्र, नातेवाईक याच्यात जो तो रमत होता, त्याला कल्पना असं म्हणतात.
त्याला विषय असं म्हणतात. त्या कल्पनेतून त्याची ती आसक्ती नष्ट झाली. का? तर सद्गुरूंच्या कार्यामध्ये त्यांनी पराक्रम केला. एवढा थोर पराक्रम त्या जीवाने केला, तेव्हा तो जीव शिवस्वरूप झाला आणि हा सगळं पराक्रम त्याचा तो सद्गुरूंच्या कार्यामध्ये होता म्हणूनच घडू शकला, नाहीतर घडला नसता. पण मग नामरूपाने हा जगतरूपी सच्चिदानंद परब्रह्माचा सच्चिदानंद रूप परब्रह्म खरं म्हणजे हे जे नामरूपी आहे म्हणाले, ह्या ज्या वस्तू आहे, संसार म्हणजे वस्तू आहे हो. घर आहे, डायनिंग टेबल आहे, अमुक आहे, टमुक आहे, किचन आहे, किचनची भांडी आहे, काय केवढा पसार आहे. हे सगळं वस्तू आहे म्हणा. नामरूप प्रत्येक वस्तूला नाव आहे आणि रूप आहे. तेव्हा ह्या सगळ्या नामरूपात्मक वस्तू याला जगत असं म्हणतात. परंतु त्याला सांगितलं की ते सोडू नको, सोडण्याची गरज नाहीये. सोडण्याची आवश्यकता नाही म्हणाले. याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आपल्याला. काय? हे तुला सांगितलं की याच्यातली आसक्ती नष्ट करायची, हे वस्तू नष्ट नाही करायच्या. वस्तू असू दे, पाहिजे. त्याच्यातली आसक्ती मग आसक्ती नष्ट कसं होणार? तर सद्गुरूंनी सांगितलं, आधी तू कार्यामध्ये पराक्रम कर. कार्यामध्ये पराक्रम झाला, तो जीवाचा शिव झाला. आणि जीवाचा शिव झाला असं जेव्हा सद्गुरूंना लक्षात आलं, तेव्हा सद्गुरूंना एक गोष्ट त्याची कळली, की अरे आता ह्या संसाराच्या बद्दल याच्या मनामध्ये कटुता आहे. कटुता राहिलेली आहे. तर ही कटुता गेली पाहिजे. कारण हा संसार म्हणजे काही वेगळा नाहीये. संसाराच्या कल्पना ही खोटी आहे. संसार कुठे खोटा आहे? संसार खोटा नाहीये. संसारातल्या वस्तू खोट्या नाहीये. संसार खोटा नाहीये. तर त्याच्याबद्दल जी तुझ्या मनात जी भावना आहे, जी कल्पना आहे ती खोटी आहे. तर ती कल्पना गेली ना, मग आता काय उरलं? तर म्हणले हा परब्रह्माचा स्फुरणरूप स्वभाव आहे. हा चिदानंदाचा आविष्कार आहे. त्याला सद्गुरूंनी ज्ञान दिलं. अरे हे सगळ्या वस्तू दिसतायत ना, व्यक्ती दिसतायत ना. आधी तू त्यांच्या मोहात पडत होता. त्यांच्याकडून सुख होईल असं बघत होता, कल्पना करत होता. म्हणून ते पण एक स्फुरणच होतं म्हणाले. पण ते स्फुरण होतं तुझ्या ठिकाणच्या कल्पनांचं, अज्ञानाचं स्फुरण. तुझ्या ठिकाणच्या अज्ञानाचं स्फुरण होतं. ते अज्ञान गेलं ज्ञानाने, पण स्फुरण राहिलं ना म्हणाले. स्फुरण राहिलं. मग ते जे स्फुरण राहिलं, ते स्फुरण म्हणजे सच्चिदानंद. कारण स्फुरण म्हणजे सच्चित आनंदाचं स्फुरण आहे. पण तुझ्या ठिकाणी कल्पना वासनाचं स्फुरण झालं. मनाच्या रूपाने कल्पना आणि वासनांचं स्फुरण झालं. म्हणून ते आम्ही म्हणत होतो की नको. पण स्फुरण तर पाहिजेच म्हणाले. मग ते स्फुरण जे आहे, ते कशाचं स्फुरण आहे? सच्चिदानंदाचा आविष्कार आहे म्हणे. म्हणजे जे काही दिसतं तुला ते सच्चिदानंद आहे म्हणा. तिथे तिथे तुला सच्चिदानंद सद्गुरू दिसतील. यालाच अन्वय ज्ञान असं म्हणतात. आधी तुला व्यतिरेक ज्ञान दिलं. अरे संसारात नाही रे बाबा, जास्त तिकडे हे करू नको. तो संसाराची आसक्ती होती म्हणून त्याला सांगितलं संसारात नाही जास्त, इकडे. जोशी तुम्ही फार तिकडे आता अडकले आहात संसारामध्ये. काय तिकडून आता इकडे यायचंय. मग त्यांना सांगितलं, आपलं उदाहरण म्हणून घेतलं. तसं काही जोशी काही संसारात हे आहेत असं नाही आम्हाला म्हणायचं. काय त्यांच्यावर आम्ही आरोप नाही करत. आपले एक ते प्रेमाचे आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव घेतलं त्यांना काही वाटत नाही. आणि दुसऱ्या कोणी नाव घेतलं तर तो रागवेल. तो म्हणेल काय का मी एवढा हे आहे का? माझं काय हे नाही का? असं. पण आम्ही त्याला म्हटलं तर ते काय करतील, अ, अविनाश काय करणार? ते आमचे दोन्ही हात असे धरणार, असा नमस्कार करणार. पण नमस्कार ते आपल्या हाताने नाही करणार. ते आमचे 2 हात असे धरणार आणि त्याला असे जुळवणार. ते दोन्ही हात घेणार, आमचे हात पकडणार आणि ते ते आम्हाला आधी नमस्कार करायला लावतील. आणि बाहेरून त्यांचे हात आणि मग ते त्यांचे हात आणि आमचे हात मिळून असं नमस्कार करतात. आणि असं असतं. तर म्हणून आम्ही त्याला सांगतो.
तेव्हा ते असं करतात. तेव्हा अशा भक्ताला सत्य सांगितलं जातं, की बाबा याला याला व्यतिरेक ज्ञान असं म्हणतात. मी जे तुला सांगतो तिथे जास्त रमू नको, याला बाजूला हो. म्हणजे तो काही संसार वाईट आहे असं नाहीये. पण आता तुला तो मोह झालेला आहे. जसं एखाद्या रुग्णाला एखादा रोग झालेला आहे, तर त्याला सांगतात अमुक खाऊ नको, तमुक खाऊ नको, तमुक खाऊ नको. तो रोग झालाय म्हणून. तो रोग गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात, "ठीक आहे, आता खा तुम्ही, काय हरकत नाही. आता खा." आम्हाला पूर्वी हे फार व्हायचं, काय म्हणतात त्याला, टायफॉईड व्हायचा, टायफॉईड. एकदा डॉक्टर म्हणले, "आता ना तुम्हाला औषध देऊन काही उपयोग नाही. आता तुम्ही असं करा," म्हणाले, म्हणजे "तू असं कर." आमच्या वडिलांना सांगितलं, "याला ना तुम्ही रसगुल्ला खायला द्या," म्हणले रोज. आम्हाला एवढा आनंद झाला, वाह! वाह! टायफॉईड झाला आणि रसगुल्ला मग काय टायफॉईडमध्ये रसगुल्ला खायला मिळाला तर ताप कुठल्या कुठे गेला. काय? तेव्हा टायफॉईडमध्ये रसगुल्ला म्हणजे सद्गुरूंचं कार्य हा रसगुल्ला आहे. काय? तिथे सगळ्या संसाराचा हल्लागुल्ला नष्ट होतो. तो रसगुल्ला एकीकडे खायचा, मग पण तो रसगुल्ला खाण्यासाठी सद्गुरूंच्या कार्यात ते यावं लागेल ना. तो बेटा संसारात एवढा घडला, की तो सद्गुरूंच्या कार्यात येतच नाही. मग रसगुल्ला त्याला मिळेल कसा? पण एकदा मिळाला, की मग तो यायला लागतो. आणि एकदा तो इकडे आला, की मग त्याचं संसारातलं ते शत्रू सगळे निघून जातात. संसारातलं सुखाची भावना, कल्पना कमी होते. आणि मग त्याला अन्वयाचं ज्ञान अरे आता जा खुशाल, आता मला माहिती आहे तू काय करणार आहेस. आता तू सद्गुरूंचं ज्ञान सगळ्यांना प्रेम, भक्ती, ज्ञान सगळ्यांना सांगशील. दुसरं संसार काही तू बोलणारच नाही. आता मी कॉन्फिडंट नाऊ आय एम क्वाईट कॉन्फिडंट अबाउट यू. काय? तू आता दुसरं काही करणारच नाही, करू शकतच नाही. तुझ्या ठिकाणी स्फुरण कशाचं होईल? तुझ्या ठिकाणी अन्वयाच्या ज्ञानाचं स्फुरण. आता नाव नाव खूप मोठं आहे. अन्वय. अन्वय म्हणजे जोडणे. तू आता एकेका जो भेटेल त्याला तू सद्गुरूशी जोडशील. मग घोरपडी जो भेटला त्याला म्हणले आमच्याशी जोडत असतो. सद्गुरूंचं महात्म्य सांगत असतो. असे अनेक भक्त आमचे आहेत. सद्गुरूंचं महात्म्य सांगतात, त्याला जोडतात. याला अन्वय ज्ञान असं म्हणतात. अन्वय म्हणजे ज्ञान हे 2 प्रकारचं आहे. व्यतिरेक ज्ञान म्हणजे संसारापासून बाजूला होणारं, बाजूला करणारं आणि संसारात तो बाजूला झाला, त्याला ज्ञान झाल्यानंतर त्याला परत त्या संसारात नेऊन अन्वय ज्ञान हे परमेश्वराचं स्फुरण आहे. चिन्मय स्फुरण आहे याचा अनुभव तू घे. चैतन्यमय स्फुरण आहे हे परमेश्वराचा हा संसार म्हणजे असा अनुभव घे. कसा घेशील? त्या सर्व लोकांना जेव्हा तू जोडशील, तेव्हा तुला त्या अन्वयाचा अन्वयाच्या स्फुरण्याचा अनुभव येईल. शब्द जरी जाड असले, जडजूड असले, तरी भक्ती मार्गातला हा अनुभव एकदम सोपा आहे मला. हे रहस्य केवळ सद्गुरूच्या कृपेनेच कळू शकतं. हे जे रहस्य आहे, केवळ सद्गुरूच्या कृपेने कळतं. अन्वय म्हणजे काय? व्यतिरेक म्हणजे काय? स्फुरण म्हणजे काय? आधी तुझ्या ठिकाणी स्फुरण होत होतं. पण कशाचं? संसाराच्या विचाराचं स्फुरण. ते स्फुरणच होतं. आता तुझ्या ठिकाणी स्फुरणच होईल. पण ते कशाचं होईल? अन्वयाचं स्फुरण म्हणजे तुझ्या ठिकाणी सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञानाचं स्फुरण होईल. स्फुरण आहेच. पण याला सच्चिदानंदाचं स्फुरण म्हणतात आणि त्याला अज्ञानाचं स्फुरण म्हणतात. एवढाच फरक आहे. तेव्हा असं अन्वयाचं ज्ञान तुझ्या मनात दृढ धरून तू मनात असं अन्वयाचं ज्ञान दृढ धरशील. म्हणजे आता तुझ्याकडे सांगायला सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान, सद्गुरूंचं कार्य हेच राहील. याला अन्वयाचं स्फुरण म्हणतात. अन्वयाचं स्फुरण. हे रहस्य सद्गुरूच्या कृपेनेच केवळ कळतं आणि ज्यांची परमेश्वराच्या ठिकाणी पराभक्ती, परमप्रीती आहे, तितकीच ती सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. त्याच्याच ठिकाणी हा ब्रह्मरूपतेचा बोध ठसावतो. असं वेदांनी सांगितलंय. असं कोणी सांगितलं हो? वेदांनी. त्याच्याच ठिकाणी हे स्वरूप भजनाचं रहस्य आहे. याला काय म्हणतात? हे अन्वयाचं ज्ञान मनात धरून तो सर्वांना सद्गुरूंच्याकडे आणतो म्हणजे भगवंताच्याकडे आणतो. सर्वांना धरून तो भगवंताच्याकडे आणतो आणि परमप्रेमाने सेवा करतो सद्गुरूंची. याला काय म्हणतात? याला स्वरूप भजन असं म्हणतात. शास्त्रांनी याला काय सांगितलंय? काय शब्द सांगितलाय?
स्वरूप भजन म्हणजे तुम्ही सद्गुरूंचं महात्म्य जेव्हा इतरांना सांगतात, संकीर्तन करतात, त्याला काय म्हणतात? त्याला सद्गुरूंची सेवा करतात, त्याला स्वरूप भजन असं म्हणतात. लक्षात ठेवा. अन्वयाचं ज्ञान, व्यतिरिक्ताचं ज्ञान आणि स्वरूप भजन असे नवीन-नवीन शब्द आता येतायत म्हणा. याला स्वरूप भजनाचं रहस्य आहे हे, रहस्य. हे तुमच्या ठिकाणी चांगलं दृढ करा. ही काय साधी गोष्ट नाहीये. लोकांना सद्गुरूंचं ज्ञान सांगणं, सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान सांगणं, त्यांना आपल्या कार्यात आणणं, हा काही प्रोपगंडा नाहीये म्हणा. याला स्वरूप भजन असं म्हणतात आणि हे स्वरूप भजनाचं रहस्य आहे. हे रहस्य सद्गुरूच्या कृपानेच केवळ कळू शकतं आणि ज्यांची परमेश्वराच्या ठिकाणी पराभक्ती, जेवढी परमेश्वराच्या ठिकाणी भक्ती आहे, तितकीच ती सद्गुरूंच्या ठिकाणी जेव्हा असते, परमेश्वराच्या ठिकाणी जेवढी भक्ती आहे, अगदी तेवढीच भक्ती, प्रेम ज्याचं सद्गुरूच्या ठिकाणी आहे, शब्द याच्यातला मोठा महत्वाचा आहे. त्याच्याच ठिकाणी फक्त ब्रह्मरूपतेचा बोध ठसावतो. परमेश्वराच्या ठिकाणी जेवढी भक्ती आहे, तितकीच भक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी ज्याची आहे, त्याच्याच ठिकाणी फक्त ब्रह्मरूपतेचा बोध ठसतो. असं कोणी सांगितलं आहे? असं वेदांनी सांगितलं आहे, असं श्रुतींनी सांगितलंय. फक्त ते संस्कृतमध्ये सांगितलंय, आम्ही मराठीत सांगितलं. मग संस्कृतमध्ये त्यांनी काय सांगितलं? यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता अर्था प्रकाशन्ते महात्मनः. यस्य देवे पराभक्ती, यस्य म्हणजे ज्या भक्ताची, देवे म्हणजे देवाच्या ठिकाणी पराभक्ती आहे, आत्यंतिक उत्कट भक्ती आहे. यथा देवे तथा गुरु, जशी त्याची परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती आहे, तशीच जेव्हा त्याची भक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी होते, तस्यैते कथिता अर्था प्रकाशन्ते महात्मनः. तर तेव्हा प्रकाशन्ते महात्मनः हा अर्थ श्रुतींनी, वेदांनी सांगितलाय म्हणा. त्याचं कारण सांगताना श्रुतींनी पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? याचं कारण का हो? जसं गुरुच्या ठिकाणी, जसं देवाच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी भक्ती आहे, तशीच तेवढीच सद्गुरूंच्या ठिकाणी असली पाहिजे. सद्गुरू तुमचा आवाज गेलाय बहुतेक. येतोय आवाज? हो येतोय. मग वेदांनी काय सांगितलं? यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता अर्थ प्रकाशन्ते महात्मना. नाही सद्गुरू, आम्ही आता प्रवचनाला येऊ शकत नाही, या दिवशी अमुक करू शकत नाही, असं कोणी म्हणत नाही. पण ते येत नाही. याचं कारण काय? कारण म्हणजे काय झालं रे? नाही, मग ते आम्हाला व्रत होतं. मग ते आमच्याकडे असं नवरात्र होतं, असं व्रत होतं, अमुक ते होतं. अमुक ठिकाणी आम्ही गेलो होतो, अक्कलकोटला गेलो होतो. याचा अर्थ काय आहे? की जशी तुझी परमात्म्यावर भक्ती आहे, तशी सद्गुरूवर भक्ती नाही आहे. कळलं का? आणि वेदांनी तर सांगितलंय, यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता अर्था प्रकाशन्ते महात्मा. अरे जशी ईश्वरावर तुझी भक्ती आहे ना, जसं अक्कलकोटला जातो ना, जशी देवीचं नवरात्र आहे ना तुझ्याकडे, तिथे काही चुकवतो का तू? नाही. तिकडचं ते झालं तर देवी कोपेल असं म्हणतात. सद्गुरू कोपत नाही असं त्यांना वाटतं. सद्गुरू कोपत नाही. देवी कोपणार, यांचा कोप होणार. नवरात्रात बरोबर झालं तर नाही होणार.
पण त्यांना हे माहित नाही की सद्गुरूंची तुम्ही सेवा करतात तर ते हे बघून ऋष्यंती देवता, देवतांना हर्ष होतो. अरे वा, हा सद्गुरूंच्याकडे गेला बेटा, असं त्यांना हर्ष होतो. ऋष्यंती देवता, नृत्यंती पितरः, आणि पितर लोक नाचतात. अरे आता आम्हाला मुक्ती मिळेल म्हणून. आणि या बेट्याला असं वाटतं की आपण नवरात्र करावं, अमुक करावं, तमुक करावं. नाही, करावं, करू नये असं नाही, परंतु हे समजून असावं, ज्ञान माहिती असावं. बाह्यांगाने करा, पण हे ज्ञान माहिती असावं. यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु, असं वेदांनी सांगितलंय, आम्ही नाही. तस्य इते कथिता अर्था प्रकाशन्ते महात्मा, हे वेदांचं वाक्य आहे. तेव्हा या वाक्याचं कारण काय, असं का म्हणता हो तुम्ही? यस्य देवे पराभक्ती, तसंच देव सद्गुरूंच्या ठिकाणी पण असावं. श्रुतीने काय सांगितलं, पुन्हा म्हटलंय, पुन्हा असं सांगितलंय वाक्य, तुझा विश्वास बसणार नाही. परत एक वाक्य सांग की परब्रह्मच श्री सद्गुरूच्या रूपाने शिष्याच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेला आहे. श्रुतीने परत काय सांगितलं, हे आम्ही का सांगतो अशी भक्ती करावी, कारण कारण परब्रह्म हे श्री गुरुच्या रूपाने शिष्याच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेलं आहे, म्हणून आम्ही तुला सांगतो. मग श्रुतीने काय सांगितलं संस्कृत मध्ये, ब्रह्म एव सद्गुरु रूपेण अवतिष्ठते. ब्रह्म एव, एव म्हणजे ब्रह्मच, एव म्हणजे ब्रह्म एव सद्गुरु रूपेण, सद्गुरूच्या रूपाने अवतिष्ठते. अवतिष्ठते म्हणजे तिथे तिष्ठत राहतं. ज्या भक्ताचं असा भाव आहे त्याच्या ठिकाणी ते ब्रह्म सद्गुरु रूपाने आहे, ब्रह्मच आहे म्हणा. तेव्हा असा त्या भक्ताची जेव्हा तयारी होते सद्गुरूंच्या कार्यामध्ये, असं ज्ञान त्याला होतं की सद्गुरूशिवाय दुसरं काही नाही, तेव्हा त्याला शिवाची प्राप्ती होते, शिवतत्वाची प्राप्ती होते. पण तो म्हणतो मला शिवतत्वाची तरी काय जरुरी आहे, तो जीवासाठी शिव झाला होता. जीवासाठी शिव झाला आणि जीवाचा शिव त्यांनी केला सद्गुरूंनी. तसंच शिष्याला अज्ञानातून, आसक्तीतून, संसार भावातून, देहभावातून सोडवण्यासाठी सद्गुरूंनी शिवरूप घेतलं होतं. आणि जीव आपल्या पराक्रमाने जीवाला पराक्रम कसा करायचा त्यांनी कार्यच शिकवलं. पराक्रम करायचं तर युद्धभूमी पाहिजे ना. ते सद्गुरूंचं कार्य म्हणजे युद्धभूमी आहे, तिथे सगळा पराक्रम कसा करायचा ते शिकवलं जातं. तेव्हा जीव तिथे शिकला, ट्रेनिंग झालं त्याच, आणि आपल्या पराक्रमाने त्यांनी निर्मोही निष्काम तो झाला. सर्व कामक्रोधाली रोका विकारांना त्यांनी हरवलं आणि तो निष्काम असा शिवरूप झाला. हे त्या शिवानी बघितलं, म्हणजे सद्गुरूंनी बघितलं, आणि त्या शिवानी आपलं शिवत्व सोडलं. तो म्हणलं मला कशाला शिवत्व पाहिजे, मला आता काही सद्गुरू सद्गुरू म्हणू नका, मी ब्रह्म आहे, मी मूळ हरी आहे, मी आपल्या मूळ हरी रूपात जातो. तो हरी स्वरूपात गेला. पण एकटा गेला नाही म्हणजे, सर्व भक्तांना बरोबर घेऊन गेला. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आपल्या सर्व भक्तांना घेऊन तो शिव श्रीहरी स्वरूपात वैकुंठात गेला. मग जीव निराळा होताच कुठे म्हणत, तो शिवरूपच होता. कारण वैकुंठात गेल्यावर सगळ्यांना काय चार चार हात होतात. चार हातात शंखचक्र गदा पद्म असे सगळे विष्णू रूपच होतात, विष्णू रूप दिसतात ना. मग तो शिव श्रीहरी श्रीहरीच होता. तो श्रीहरी वैकुंठात गेला, एकटा गेला नाही म्हणजे, एकटा शिव आपल्या मूळ श्रीहरी स्वरूपाला गेला नाही. हे तर त्या शिवानी आपल्या सर्व भक्तांना घेऊन, आपल्या पार्षदांना घेऊन तो काय चतुर्भुज, त्यांना चतुर्भुज त्यांनी केलं, शंखचक्र गदा पद्म. तर ओळखायलाच येत नाही म्हणले श्रीहरी कोण वैकुंठात आणि त्याचे पार्षद कोण हे ओळखायलाच येत नाही. ते त्याच्याशी एवढे एकरूप झाले म्हणजे. आपले शिवरूप सद्गुरू
एकनाथ महाराजांनी हा अनुभव घेतला आणि आपले शिवरूप जे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी त्यांची भक्ती केली. त्यांच्या भक्तीने ते त्यांच्याशी एकरूप झाले. ईश्वराशी एकरूप नाही होत आहेत. श्रीहरीशी एकरूप नाही होत. सद्गुरूशी एकरूप होत आहेत. आणि सद्गुरू हा असल्यामुळे तो शिवरूप करतो, आपल्यासारखा करतो. आणि मग त्याच्याशी भक्त एकरूप होतो. आणि मग सद्गुरू श्रीहरी असल्यामुळे वैकुंठात श्रीहरी रूप म्हणून जातात. ते भक्तांना घेऊन जातात. तर भक्तांना घेऊन जाताना ते त्याला हरिरूप करतात. चतुर्भुज करतात. तर जनार आपले शिवरूप सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या भक्तीने एकनाथ महाराज यांनी हा अनुभव घेतला आणि ते एकरूपाला पावले आणि त्यांनी शेवटी आपल्याच ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतला. एकच परब्रह्म स्वरूप शिव आणि शक्ती रूपाने दोनपणाने अनुभवला येतं. एक परब्रह्म सद्गुरू त्यांच्या ठिकाणी शिव आणि शक्ती आहे. दोन रूपाने अनुभवाला येतं. या अनुभवाला सगुण साक्षात्कार असं म्हणतात. सगुण साक्षात्कार म्हणजे काय? की सद्गुरूंच्या ठिकाणचं शिव आणि शिवाचा अनुभव आणि शक्तीचा अनुभव घेणं याला सगुण साक्षात्कार असं म्हणतात. दोनपणाने हे परब्रह्म स्वरूप शिव आणि शक्ती रूपाने दोनपणाने अनुभवाला येतो. दोनपणाने अनुभवतात. ऍक्च्युअली ते दोन दोन नाही, एकच आहे. आणि या अनुभवाला सगुण साक्षात्कार असं म्हणतात. आणि शिष्य त्या दोन रूपाने अनुभव घेतो. हा साक्षात्कार कसा होतो? तेव्हा गुलाबराव महाराजांनी सांगितलंय, त्यांची ओळी फारच सुंदर आहे. आणि यालाच काय म्हणतात? सच्चिदानंद ध्यान. आता नवीन ध्यान तुम्हाला आम्ही देतो. किती ध्यान पाहिजे म्हणजे घ्या, कोणाला माहिती नसेल एवढं ध्यान आहे. आता आम्ही मला काय सांगतो, ते सच्चिदानंद ध्यान म्हणतात त्याला. शिव आणि शक्ती याचा अनुभव घेणं याला सच्चिदानंद ध्यान म्हणतात. सत म्हणजे शिव आणि चित म्हणजे शक्ती आणि आनंद, त्याचा आनंद, त्याचं ध्यान. अहो सत्पद ते नामस्मरण. मग काय करायचं? सच्चिदानंद ध्यान म्हणजे काय करायचं? अहो सत्पद ते नामस्मरण. अरे सद्गुरूंनी जो मंत्र दिलाय ना, इतर इतर मंत्र नाही बोलायचे. सद्गुरूंनी जो मंत्र दिलाय ना, त्याचं नामस्मरण करणं याला सत्पद असं म्हणतात. सत्पद, चितपद, आनंदपद, सच्चिदानंद. मग याच्यातलं नंद मधलं सत्पद काय आहे? नामस्मरण. सकाळी उठलं की नामस्मरण सुरू करा. यज्ञ करा. नामस्मरण सुरू करा. आणि नामस्मरण केल्यानंतर सत्पदाचा अनुभव तुम्ही घ्याल. सत्पद ते नामस्मरण, चितपद ते रूप सगुण. आणि चितपद जे आहे ते सगुण. सत्पद ते निर्गुण. नामस्मरण हे निर्गुण आहे. चितपद ते सगुण. चितपद हे सगुण आहे. म्हणजे सद्गुरू हे सगुण आहेत. सगुण रूप आहे. त्याचं ध्यान. म्हणजे आम्ही जे सांगितलं, नामस्मरण करत असताना तुम्ही नामस्मरणाच्या सुरुवातीला सद्गुरूंचं जे रूप बघतात ते चिद्रूप आहे. ते चिद्रूप. आणि शेवटी जे आहे म्हणजे नामस्मरण झालं, परत एकदा एकदा नाम घेतलं, एकदा मंत्र म्हटला आणि दुसरा मंत्र म्हणण्याच्या मध्ये जे आहे, म्हणून मधल्या गोष्टीला आम्ही जे सांगतो ना, मधल्या गोष्टीला त्या मधल्या काळामध्ये एक पॉज असतो. त्या पॉज मध्ये तुम्ही परत सद्गुरूंचं रूप बघा. त्याला काय म्हणतात? चितपद ते सगुण. सत्पद ते नामस्मरण. हे निर्गुण आहे. आणि परमात्मा सगुण निर्गुण दोन्ही मिळून आहे. अहो सत्पद ते नामस्मरण, चितपद ते रूप सगुण. मग सद्गुरूंचं सगुण रूप तुम्ही तिथे बघा. आणि एक प्रीती सुख गहन आनंद तोची. मग सद्गुरूंचं तुम्ही ते सगुण रूप बघितलं ना, की काय होईल? प्रेम निर्माण होईल तुमच्या ठिकाणी. आणि तुम्हाला, अरे सद्गुरूंनी आपल्याला असं सांगितलं, सद्गुरूंनी तसं सांगितलं, सद्गुरूंनी हे ज्ञान सांगितलं, सद्गुरूंनी हा कार्यक्रम केला.
सद्गुरूंनी आपलं नाव घेऊन हे सांगितलं. सद्गुरूंच्या सहवासात आपण हे प्रेम घेतलं. मागे गुरुपौर्णिमेला काही भक्त आले होते. त्यांनी एवढा आनंद घेतला इकडे दिवसभर. त्याला काय म्हणतात, एक प्रीती सुख गहन. अरे त्यालाच तर आनंद म्हणतात. ते प्रीतीचं सुख तुम्ही गहन घेतलं ना सद्गुरूंच्या सहवासात, एक प्रीती सुख गहन आनंद तुची, त्याला आनंद म्हणतात. आता तुम्ही भक्त लिहितात सच्चिदानंद सद्गुरू निजधामानंद स्वामी, पण ते लिहितात. पण त्याला माहिती आहे का सद्गुरू, आम्ही म्हणतो ठीक आहे, ठीक आहे. कधीतरी माहिती होईल तुला. कधीतरी असं निरूपण होईल आणि तुला सच्चिदानंद म्हणजे काय हे माहिती होईल आणि तसा तू होशील बेट्या. आणि तसा तू व्हायचा तर तुला काय करायचंय हे लक्षात येईल आलं पाहिजे. तुला लक्षात येईल. किती छान सांगितलं हो गुलाबराव महाराजांनी. याला सच्चिदानंद ध्यान म्हणतात. आणि किती सोपं आहे. तुला गुरुमंत्र दिलाय, गुरुमंत्र म्हण. म्हणजे काय? सत्पद. अरे तू सत्पद मिळवलं बाबा. तू सच्चिदानंद व्हायचं. सद्गुरू सच्चिदानंद आहेतच म्हणाले. तर तुला सच्चिदानंद कसा मिळणार? अहो, ध्यानाचं आकर्षण केलं. ध्यान, अहो म्हटल्यावर लोकं लक्ष. सत्पद ते नामस्मरण. अरे नामस्मरण कर. नाही, नाही नामस्मरण मला आवडत नाही. मला ध्यान आवडतं. अरे काय? नाही मी ध्यानात जातो. आणि मग त्याला कंटाळा येतो. त्याचं मन बाहेर येतं. अहो कारण तिथे आनंद नाही ना. अहो सत्पद ते नामस्मरण. नामस्मरण करशील ना प्रेमाने, ते सत्पद आहे. सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंद पदी जया म्हणती हरी. असा हरिपदाकडे चाललाय तो. सत्पद हे नामस्मरण, नामस्मरण घे. आणि चित्पद ते सगुण म्हणजे सद्गुरूंच्याकडे ये. त्यांचा सहवास कर, त्यांचं प्रवचन ऐक. नाही ते प्रवचन असतं ना तेव्हा मी ध्यान करतो. बरोबर जा मग. चितपदातून तो आउट झाला. तू चितपदातून आउट झाला म्हणा. चितपद ते सगुण, त्या नामस्मरणाच्या मध्ये तू सद्गुरूंचं रूप बघ म्हणा. ते सगुण, ते चितपद तू चितपदा प्राप्त करून घेतलं म्हणा. आता आनंदपद कसं घेशील? एक प्रीती सुख गहन. गहन असं प्रेमाचं सुख. सद्गुरूंचा नेहमी सहवास कर. सद्गुरूंचं नेहमी प्रवचन एक लिहून काढ. त्यांना भेट, त्यांना फोन कर. त्यांचा सहवास कर, सत्संगती कर. त्यांना आपल्या आनंदात आनंदी कर. आपल्या आपल्या कार्यक्रमात त्यांना एकरूप कर. त्यांना बोलव. त्यांची भेट घे. तुला जे काही करता येत असेल ते त्यांच्या बरोबर कर. त्याला काय म्हणतात? प्रीती, सुख, गहन आणि प्रेमाचं सुख घे. एक प्रीती, सुख, गहन, गहन घे. त्याला काय म्हणशील? तो आनंद तोची म्हणजे खरं तुला आनंद. पद म्हणजे काय ते कळेल. तेव्हा अहो सत्पद ते नामस्मरण, चित्पद ते रूप सगुण, एक प्रीती सुख गहन आनंद तोची. याला सच्चिदानंद ध्यान असं म्हणतात. तेव्हा आपण हा सत्पदाचा अनुभव घेतला. भगवंताचं नामस्मरण म्हणजे काय वाटतं म्हणजे भगवंताचं नामस्मरण म्हणजे अँटेना आहे म्हणजे अँटेना. नामस्मरण नामाने जोडलं जातं. नामाने आपण जोडले जातो. आपण जेव्हा कोणाला तरी मित्राला हाका मारतो, तेव्हा त्याला एकदा त्याच्या नावाने हाक मारतो. अरे संजय इकडे ये. म्हणजे काय? प्रेम असतं त्या मैत्रीचं प्रेम असतं. संजय म्हटलं की ते नाम आहे. आणि तो जोडला जातो एकदम. तो आपल्याकडे बघतो आणि येतो आपल्याकडे. तेव्हा आपण जेव्हा नाम घेतो, तेव्हा काय होतं संदेश आपण पाठवतो. भगवंताच्याकडे संदेश पाठवतो. आत्म्याकडे संदेश पाठवतो. सद्गुरूच्या थ्रू तो संदेश जातो. तेव्हा भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे काय? तिथे एकाग्रता होते. आणि सद्गुरूंनी काय सांगितलंय, त्या आत्म्याच्या स्वरूपाकडून आपल्याला कळतं. संदेशाचं ग्रहण होतं. भगवंताच्या सगुण रूपाचा अनुभव म्हणजे त्याचे प्रत्यक्ष दर्शन किंवा ध्यान
हा चिदंशाचा अनुभव आहे. चितचा अनुभव कसा घ्यायचा? सगुण सद्गुरूंच्या रूपाचा अनुभव किंवा त्यांचं प्रत्यक्ष दर्शन, ध्यान हा चिदंशाचा अनुभव आहे. चितपदाचा अनुभव आहे. म्हणजे सद्गुरूंचं दर्शन काय साधी गोष्ट नाही. त्या भावाने त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. आणि सद्गुरूंच्या अविरत निस्सीम प्रेमाचं सुख घ्यायचं. ह्याच्यात तुझं काय जातं म्हणाले? सद्गुरूंच्या निस्सीम प्रेमाचं सुख घेण्यामध्ये तुला काय खर्च करावा लागतं का? काही खर्च आहे का म्हणजे? हा येण्याचा खर्च आहे. थोडीशी मिठाई वगैरे काय असेल ते खर्च आहे. खर्च नाही, अजिबात खर्च नाही असं नाही. तेव्हा अविरत निस्सीम प्रेमाचं सुख तोच ब्रह्मानंद आहे. त्याला तर ब्रह्मानंद असं म्हणतात. म्हणून सद्गुरूंना ब्रह्मानंदम परम सुखदम असं म्हणतात. तेव्हा भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्याला सच्चित आनंद या पदाची प्राप्ती होते. म्हणजे सगुण भगवंताचा म्हणजे सद्गुरूंचा साक्षात्कार, सगुण साक्षात्कार अशा पद्धतीच्या ध्यानाने होतो आणि म्हणून याला सच्चिदानंद ध्यान असं म्हणतात. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, धनत्रयोदशी झाली आनंदाची, हरिकृपा होता भक्तांनी गती दोंडे, नाचती स्वानंदे हरिरंगी, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे, पाजळलेली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नूरे, एका जनार्दनी कल्पेची मुराला, एका जनार्दनी कल्पेची मुराला. पण कल्पेची मुराला कल्पना मुरली, पण त्याला कल्प लाग पूर्वीच्या काळात देव तर कल्पांतापर्यंत भक्ती करायची. हा याला तर म्हणले पटकन थोडीशी भक्ती वर्ष 2 वर्ष झाली का म्हणतो मला मुराला नाही काही नाही म्हणजे अजून त्या मुराला मुरण्यासाठी शेवटपर्यंत भक्ती करावी लागते. दीर्घ काळ भक्ती करावी लागते. एका जनार्दनी कल्पेची मुराला, तोची एक झाला ब्रह्मरूप, तोची एक झाला ब्रह्मरूप, तोची एक झाला ब्रह्मरूप. श्री गुरुदेव दत्त.